आता सध्या आय-टी कुठं चाललं? एआय तुमचा जॉब खाणार नाहीये. एआय आलं मग घाबरायची गरज नाही कोणालाच. एआय म्हणजे काय, की ते एक अल्गोरिदम आहे. एखादं एपीआय आहे, की जे आपल्याला कामामध्ये हेल्प करते. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. 100% ऑटोमेशन कुठल्याच फील्डचं होऊ नाही शकत. त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स फार नेसेसरी आहे. बऱ्यापैकी लोकांना काही वर्षानंतर कळतं, की माझी फील्डच चुकली. मग नंतर ते अपग्रेड करतात. आपण जर आयटीमधलं जर वर्क बघितलं, त्याच्यामध्ये डेव्हलपर आहेत, प्रॉडक्ट मॅनेजर आहे, सोल्युशन हं. आर्किटेक्ट आहे, त्यानंतर क्लाउड इंजिनिअर आहे, सपोर्टचे लोकं. मग सपोर्टमध्ये 2-3 व्हरायटी असतात. अॅनालिस्टचे जॉब आले, डेटा अॅनालिस्ट आहे, बिझनेस अॅनालिस्ट आहे. असे मल्टिपल व्हरायटीमध्ये आयटीचं काम चालतं. घरच्यांचं, आई-वडिलांचं एकमेकांना सांगण्याचा तो थाट, हो, आमच्या याला हो, हो. एम-एन-सीमध्ये जॉब लागला. म्हणून आधीचे लोकं म्हणायचे, ह्याचं लग्न द्यायला लावून हां. म्हणजे मार्गी लागेल कोडिंग व्यतिरिक्त आय-टीमध्ये कुठले-कुठले फील्ड्स असतात? बोलायला खूप आवडतं समजा, तर मग तुम्ही बिझनेस अॅनालिस्टकडे गेला पाहिजेत. कारण लीडरशिप क्वालिटीज मस्ट आहेत. जर समजा तुम्हाला बोलायला फारसं नाही आवडत आणि तुम्ही जर खूप डेटा एन्थुसियास्टिक आहे. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आय-टी क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल चर्चा केली. म्हणजे आय-टीमध्ये जॉब लागणं हे कित्येक लोकांचं स्वप्न असतं. ते सत्यात कसं उतरवायचं? त्यासोबतच असं म्हणतात, की आय-टीचे जॉब्स हे एआयमुळे धोक्यात आलेले आहेत. तर हे खरं आहे का? त्यानंतर हे आय-टीचे जे क्लासेस असतात, हे खरंच फायदेशीर आहेत का? ह्यातून आपल्याला जॉब नक्की लागतो का? किंवा ह्यामध्ये कसल्या पद्धतीचे फ्रॉड्स पण होत असतात. एवढ्या महत्त्वाच्या टॉपिक्सपासून अगदी घर सोडावं लागतं, त्याचं प्रेशर असतं मुलांना, यापर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे मॅम आलेल्या आहेत. पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता करूयात सुरू. खूप लोकांचं स्वप्न असतं, की आय-टीमध्ये जॉब केला पाहिजे, आय-टीमध्ये जॉब लागला पाहिजे आपला. बट त्यापैकी जर आपण बघितलं तर 10% लोकच असे त्याच्यामध्ये टिकून राहतात, जर जॉब लागला त्याच्यानंतर. तुम्हाला काय वाटतं, असं का होत असेल बरं? ॲक्चुअली टिकून राहणं किंवा रिटेन होणं त्या जॉबमध्ये याला मल्टिपल रिझन आहेत. ओके. मग आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना स्ट्रेस हँडलिंग जमत नाही. हं. तो एक फॅक्टर आहे. बरोबर. दुसरं असं असतं, की आता तुम्ही लेटेस्ट पाहिलं असेल, की कोव्हिडमुळं बऱ्याच लोकांनी फेक एक्सपिरियन्स लावले. हां, बरोबर. मग ते कुठे ना कुठे कॅच होतं. अचानक तुम्ही 3 इयर्स एक्सपिरियन्स दाखवता आणि मग तुम्ही तो जॉब मिळवलेला असतो. मग तुम्ही तो दाखवू नाही शकत ना कोविडच्या परफॉर्मन्स थ्रू. दरम्यान लोकांनी असे एक्सपिरियन्स लावलेले आहेत? खूप केले. अजूनही चालू आहे. अरे बापरे! स्पेशल आहेत असे. कारण मागतात ना, आता समजा तुम्हाला तुमचा गॅप झाला. हं, हं. मग तो कोरोनामुळं असेल, तो हेल्थमुळं असेल, तो टाईमपास गॅप असेल, बरोबर. पण तुमचा आहे राइट. आणि काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला जॉब. मग तुम्ही काय करणार, की माझा हा गॅप भरून द्या आणि मला चांगला सुंदर जॉब द्या. ओके. मग देणाराही देतो, तुम्हालाही मिळतं. पण एका चांगल्या जॉबमध्ये टिकून राहता आलं पाहिजे ना. राइट. हे मेन रिझन्स आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला मिळतो खरं, मग तो टिकवता येत नाही. मग राइट. त्यासाठी काय केलं पाहिजे, की एक प्रामाणिक प्रयत्न ठेवला पाहिजे. कारण जर आपण जेन्युइनली नाही केलं, तर ते लाँग टर्मला टिकत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय त्यानुसार मला असं वाटतं, की कदाचित असं असेल, की कॉलेज झालंय हं. आणि कोरोनाचा तुम्ही म्हणताय तसा गॅप गेला किंवा हो. काही कारणास्तव लोकांनी गॅप घेतला. हां. नंतर कुठल्या कंपनीकडनं किंवा कुठून तरी इकडून-तिकडून त्यांनी ते बंदोबस्त केला. हं. पण त्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही फुल फ्लेज्ड एका रिअल जॉबमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला तो जो नावाला लावलेला एक्सपिरियन्स असतो, तो एक्सपिरियन्स नसतो. हं. म्हणून तुम्हाला ते स्ट्रेस सहन होत नाही. कदाचित करेक्ट. तसं असेल बरोबर? तेच कारण असतं. कसं आहे ना, खऱ्याने बोलून गेलं पाहिजे. आपण असं ना दिखावा स्टेटससाठी किती दिवस करणार? राइट. तुम्हाला समाधान मिळालं, की ठीक आहे मला 4,00,000चं पॅकेज मिळालं, मला 7,00,000चं मिळालं. बट जर तुम्हाला त्याच्यामधून जर तो म्हणजे कसं असतं ना सर, आपण काम करतो, पैशासाठी करतो. पण हे सगळं का करतो? व्हाय? पैशासाठीच पण का? कारण हं. ॲट द एंड ऑफ द डे हॅपीनेस मॅटर करतो. आपल्याला आनंदी राहायचंय. आपण कधी आनंदी असू शकतो? जेव्हा आपल्याला मेंटल पीस असेल त्याच वेळेस ना. पण जर आपल्याला सतत पैसा मिळतोय, पण आपल्याला डोक्याला स्ट्रेस असेल, की मी उद्या कसं हँडल करू सिच्युएशन किंवा मला क्लायंटचा टास्कच डिलिव्हर करता येत नाही. सो त्या केसमध्ये हे सगळं बाउन्स जाणार ना राइट. आणि मग दीज आर द रिझन्स. सो मला असं म्हणायचं की जेन्युइनली जर प्रयत्न केला ना,
तर मग त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम पॅकेज ठरलेलं असतं. बरोबर. प्रत्येकाला कॅपॅसिटी त्याची माहिती आहे. सो माझं काही रिकमेंडेशन असेल, की जेवढं आपल्याला येतं ना, त्याच्याने आपण सुरुवात केली पाहिजे. बरोबर. आपण असं नाही म्हटलं पाहिजे, स्वप्न जरूर मोठे ठेवा, हं. बट ते पूर्ण करण्यासाठी ना सही डिरेक्शननी मग जावा. की राइट. आज मी ठरवलं, की मला माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मला 6 लाखचं पॅकेज पाहिजे. हं, हं. आज मी 21व्या वयामध्ये, तर मी करेन ना 15,000 पासून इंटर्नशिप स्टार्ट करा. राइट. आज ना उद्या तुमचा परफॉर्मन्स कंपनी बघणारच आहे. बरोबर. मग तुम्हाला ग्रोथ कशी मिळेल, त्यासाठी अजून कसं तुम्ही अपग्रेड कराल, याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. ना की डायरेक्ट मला 6 लाखचं पॅकेज द्या. कारण मग हे ह्याच्यामुळे मिळतं. कारण ते एक लॉ ऑफ अट्रॅक्शनच आहे, की तुम्ही बरोबर. अट्रॅक्ट केलं आणि ते वेगळ्या मार्गाने मिळालं, पण ते गेलं. सो त्यामुळं जो कोणी डिग्री घेऊन बाहेर पडतो ना, त्याला खूप आशा असते, की मला जॉब मिळावा, खूप चांगला मिळावा आणि घरच्यांना तर त्याच्यापेक्षा दुप्पट आशा असते. कारण त्यांनी पूर्ण डिग्रीपर्यंत आपल्यावरती इन्व्हेस्टमेंट केलेली असते, खर्च केलेला असतो आणि हे सगळं करत असताना खूप स्वप्न रंगवलेले असतात, की राइट. असा जॉब मिळेल, मग तसा मिळेल, मग मी जॉबवरती हे करेल, गाडी घेतली जाईल, खूप असतात. पण होतं असं, की आपल्याला डिरेक्शन देणारं कोणी नाही. आपण आजही चुकीच्या व्यक्तीला म्हणजे आपण शेजाऱ्याला जाऊन हे विचारावं का, की मला आयटी जॉब द्या? हं. नाही विचारलं पाहिजे. मला असं वाटतं कारण तो तज्ञ माणूस नाहीये. बरोबर. सो माझ्या लाईफमध्ये सुद्धा मी थ्रूआउट अ इयर्स पहिलं तर हा एक्सपिरियन्स घेतला, की आपण चुकीच्या लोकांना विचारतोय, की मला जॉब द्या. त्यामुळे हे पहिलं ओळखायला शिकलं पाहिजे, की मला जॉब मिळेल कसा? त्याच्या आधीची स्टेप ही आहे, की ते मिळण्यासाठी माझ्याकडे काय स्किल्स आहेत? आज मी कुठे आहे? सेल्फ बरोबर. एनालिसिस करणं गरजेचं आहे. आज जर मी थ्रूआउट 80% आहे, तर माझी एक लेव्हल अप आहे. तर तिथे मग मला चांगला जॉब मी एक्स्पेक्ट करणं स्वाभाविक आहे. बरोबर. बट जर माझी लेव्हल 80% थ्रूआउट नाहीये, जर माझी लेव्हल 50 अँड बिलो आहे, तर मला इनिशियल समहाऊ सुरू करणे. कारण आपला पहिला जॉब असतो ना, तर तोच आपल्याला खूप चांगले कलीग्स देतो. तो दुसरा जॉबही देतो. बरोबर. तो रेफरन्सेस देतो. पण विषय असा होतो ना, की आपण काय करतो, ह्या लालचापायी ना आपण सगळीकडे पैसे भरत बसतो. कन्सल्टन्सीला एवढे ₹400 लिटरली आपण जॉबसाठी ₹400 द्यावेत का एखाद्याला? हे हं. प्रत्येकासोबत घडतं. कारण की आपण कसं गावाकडून शहरात येतो बरोबर. आणि आपण आशेवरती असतो, की आता आज ना उद्या आपल्याला जॉब भेटेल. आपण मित्राला, मैत्रिणीला विचारतो, एखादा रेफरन्स पकडतो, शेजाऱ्या-पाजाऱ्याला विचारतो. त्यांना जे योग्य वाटेल ते तुम्हाला सजेस्ट करतात. बरोबर. त्यामध्ये झालं तर ठीक, नाही तर मग तुम्हाला जेमतेम जॉब करावा लागतो. कारण की मेन प्रॉब्लेम काय आहे, की हा जो गॅप आहे कंपनी आणि तुमचा, याच्यामध्ये मेन गॅप आहे, की तुम्हाला जॉब रोलच अंडरस्टँड होत नाही. हं. मी कुठून सुरुवात केल्यावर मी कुठे एंड अप करेल हेच माहीत नाही. राइट. आज बऱ्यापैकी जेवढा मी अनुभव घेतलाय, तर डिरेक्शनलेस आहेत लोकं आणि त्यामुळं खूप सगळ्या ठिकाणी फसतात. आजही एखादा ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. लिटरली लोकं 15-15, 20-20 हजार रुपये भरतात. बापरे! ट्रेनिंगच्या नावाखाली, एक्सपिरियन्स लेटरच्या नावाखाली. हे नका करू. राइट. आणि होतं असं, की आपल्याला जी घाई म्हणजे केली जाते, की नाही तुम्ही भरा तुमचं ट्रेनिंग, तुमचं हे, तुमचं ते हं, हं. आणि आपणही ते भरतो. सो मला असं वाटतं, की जर तुम्हाला तुमचा व्हॅल्युएबल पैसा आणि वेळ वाचवायचा असेल, तर तुम्ही करेक्ट पर्सनकडे जा, प्रॉपर हं. ॲडवायझरकडे जा, त्याला बरोबर. विचारा. ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. हं. सो माझा सल्ला हाच असेल, की डिग्रीनंतर खूप जास्त वेळ वेस्ट न करता तुम्ही प्रॉपर म्हणजे तुमचा कोणी मेंटर असेल, चांगला सल्लागार असेल इंडस्ट्रीतला, ज्यांनी आयटीमध्ये प्रॉपरली काम केलंय, हं, अशा हं, हं. व्यक्तीला तुम्ही विचारा राइट. आणि क्लासेसच्या इन्क्वायरीसाठी त्यांना घेऊन या. हं, हं. स्वतः डिसिजन नका घेऊ. कारण तुम्हाला गोड-गोड शब्दात फिरवणारे खूप लोकं भेटतील. बरोबर. पण कदाचित ते त्यांचा स्वार्थ बघत असतील. हं. तर त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वेस्ट होऊ शकतो. सांगता सो येईल. मी थ्रूआउट अ इयर्स हेच केलं, एक्सपिरियन्स केले, की आपल्याकडे किती ब्युटिफुल डिग्री असली ना, तरी पण आपल्याला डिरेक्शन दाखवणारं कोणीतरी पाहिजे असतं. पाहिजे असतं. बरोबर. अगदी बरोबर. जसं जसं आता आपण आय-टी बद्दल बोलतोय, हं, की आय-टीचंच फॅड आहे किंवा हं. आय-टीमध्ये खूप काही गोष्टी होतात. तर आता सध्या आय-टी कुठं चाललंय? म्हणजे आय-टीचं आजकाल ध्येय काय चाललंय? म्हणजे जर आपण एआय म्हटलं हं, हं, किंवा हं. क्लाउड म्हटलं किंवा DevOps असतात, हं, तर हं, मग हं. ते म्हटलं किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं पण काही असतं का? हं, हं, ते हं. हे नेमकं आय-टी कुठं चाललंय आता? ओके. आय-टीमध्ये जर आपण बघितलं ना, तर आय-टीमध्ये ऑटोमेशन किंवा एआय भरपूर जास्त प्रमाणात यूज होतोय. ओके. अगेन एआय म्हणजे काय, की ते एक अल्गोरिदम आहे. बरोबर. एखादा एपीआय आहे, की जे आपल्याला कामामध्ये हेल्प करते. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. 100% ऑटोमेशन कुठल्याच फील्डचं होऊ नाही शकत. कारण की त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स फार नेसेसरी आहे. त्यामुळे दीज आर द एआय मॉडेल्स अँड दॅट कॅन हेल्प यू फॉर युअर वर्क, बट नेव्हर रिप्लेस युअर जॉब. मग पहिलं तर एआय आलं, मग घाबरायची गरज नाही कोणालाच. आपण जर आय-टीमधलं जर वर्क बघितलं किंवा जर आपण त्याच्यामधले जर रोल अंडरस्टँडिंगला गेलो, त्याच्यामध्ये डेव्हलपर आहेत, प्रॉडक्ट मॅनेजर आहे, सोल्युशन हं, हं. आर्किटेक्ट आहे, त्यानंतर क्लाउड इंजिनिअर आहे, सपोर्टचे लोकं आहे. मग सपोर्टमध्ये 2-3 व्हरायटी असतात. व्हॉईस, नॉन व्हॉईस, चॅट सपोर्ट ह्या गोष्टी आल्या.
त्यानंतर क्लाउडमध्ये सुद्धा क्लाउड सपोर्ट इंजिनियर आले किंवा मग कंटिन्युअस मॉनिटरिंग आलं. अॅनालिस्टचे जॉब आले, डेटा अॅनालिस्ट आहे, बिझनेस अॅनालिस्ट आहे. असे मल्टिपल व्हरायटीमध्ये आयटीचं काम चालतं. प्रत्येक प्रोजेक्ट हा मिनिमम 100 किंवा त्यापेक्षाही कमी टीममध्ये डिव्हाईड झालेला असतो. सो आय-टीमध्ये आपण जर बघितलं तर वरच्या लेव्हलला जाण्यासाठी समजा एखाद्याला डेटा सायंटिस्ट बनायचं 7-8 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यावर एखादा डेटा सायंटिस्ट बनू शकतो. डे 1ला कुणीही डेटा सायंटिस्ट बनत नाही. फर्स्ट स्टेप यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम पायथॉन किंवा डेटाबेसपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि देन यू कॅन गो विथ द डेटा सायन्स इन द फ्युचर. पण ह्याच्यामध्ये मेन गॅप असा आहे, की आपल्याला असं आपण जस्ट रिझ्यूमे अपलोड करून देतो आणि आपल्या डोक्यात असतं, की मला जॉब हवा आहे. जॉब हवा आहे, पण नेमकं कुठला? हं. तुम्हाला नेमकं काय बनायचंय? सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचंय का डेव्हलपर बनायचंय का तुम्हाला नेमकं काय बनायचंय? हेच खूप मुलांना माहीत नाही. बरोबर. त्यांच्या डोक्यात एकच आहे आणि जॉब मागताना पण हाच प्रॉब्लेम होतोय, की आज तुम्ही माझे स्टुडंट आहेत आणि तुम्ही माझ्याकडे आलात. तुम्ही मला काय म्हणता, की "मॅडम मला जॉब पाहिजे." पण तुम्हाला कुठला म्हणजे तुमच्यामध्ये काय स्किल आहे हे ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलांना हेच माहीत नाही, की मला काय बेस्ट येतं. बरोबर. समजा आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. हं. जर ॲज अ साहिल जर खूप बेस्ट म्हणजे नाही का बोलायला खूप आवडतं समजा, तर मग तुम्ही बिझनेस अॅनालिस्टकडे गेला पाहिजेत. कारण लीडरशिप क्वालिटीज मस्ट आहेत. राइट. ह्या गोष्टी आहेत. जर समजा तुम्हाला बोलायला फारसं नाही आवडत आणि तुम्ही जर खूप डेटा एन्थुसियास्टिक आहेत, हं. तर तुम्ही डेटा अॅनालिस्ट करा. मग त्यामध्ये तुम्ही डेटावरती वर्क करा. फारच पॅशनेट आहेत तर. हं, सो हं. अशा गोष्टी असतात. समजा तुम्ही तुम्हाला काही क्रिएट करायला आवडतं. म्हणजे समजा तुम्ही जस्ट इमॅजिन केलं, की मला बल्क WhatsApp करायचं आहे आणि मला जमत नाही, तर मी एखादा API लिहितोच ओव्हरनाईट बसून आणि मग ते एक्झिक्यूट केलं, की मग तुमचे ॲट अ टाईम 5,000 SMS गेले. असं जर तुम्ही एक्सटेन्शन बनवत असाल बसून नॉनस्टॉप, तर मग तुम्ही त्याच्यासाठी डेव्हलपर बना. तर बरोबर. असं हे आपापल्या कॅपॅबिलिटीवरती असतं. पण हे एक्सपोज करायचा स्कोप मिळाला पाहिजे. बरं त्या स्कोपच्या पुढे जाऊन मग त्यामध्ये जॉब्स असले पाहिजे. सो असं एन हं. नंबर ऑफ गोष्टी आहेत. त्या एकामेकांवरती डिपेंडंट आहेत. सो यासाठी प्रॉपर एज्युकेशन काउन्सिलर असतात. त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. त्यांना तुम्ही हं. विचारू शकता. तुमचा इंटरेस्ट सांगू शकता. बरोबर. बरं एखादा असंही असेल, की ठीक आहे मला आय-टीमध्ये यायचं कोडिंगच नाही करायचं. मग त्यासाठी क्लाउड इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. ओके. यासाठी तुम्ही AWS क्लाउड करू शकता. त्याच्यामध्ये कोडिंग नाही लागत. ओके. अशा गोष्टी आहेत किंवा मग Azure आहे, DevOpsचे टूल्स आहे. मग ते टूल वापरा तुम्ही कन्सिस्टंट मॉनिटरिंगसाठी किंवा अशा सगळ्या टेक्निकल गोष्टी आल्या. सो त्यासाठी तुम्ही सल्ला घेतला पाहिजे कारण त्यावरती तुमच्या करिअरची इमारत उभी राहणार आहे बरोबर. आणि त्या इमारतीवरती ठरणार आहे, की तुम्ही 32शी नंतर किती लक्झरियस लाईफ जगणार आहेत. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. कारण की बाकी फ्रेंड्स मग त्यांच्या लाईफमध्ये एक पाऊल पुढे असतील, मग आपण कुठल्या लेव्हलला असेल. तर मग असं आणि मी आजही ऑब्झर्व्ह करते, की बऱ्यापैकी लोकांना काही वर्षानंतर कळतं, की माझी फील्डच चुकली. मग नंतर ते अपग्रेड करतात. हं. सो कन्सिस्टंटली अपग्रेड करणं गरजेचं आहे. पण जर सुरुवातच चांगल्या मॉड्यूल किंवा आपण जे म्हणतो टेक्नॉलॉजीपासून घेतली पिकअप, तर हं. मग पुढे ते 5-6 वर्षातच तेवढी ग्रोथ मिळून जाते. बरोबर, असं. बरोबर. राइट. आता एआय वरती मी हं, येणार आहे. आपण हं, एआय वरती पुढे बोलूच. पण त्याआधी अ, तसं जर मुलांना समजण्यासाठी हं. जर आपण म्हटलं, तर आत्ता अशा कोणत्या भारतीय कंपन्या आहेत ज्या इंटरनॅशनली रिकॉग्नायझेबल आहेत किंवा भारतातही अशा चांगल्या पद्धतीमध्ये रिकॉग्नायझेबल आहेत आणि जिथे जॉब्ससाठी लोकं खूप विचार पण करतात आणि केला पण पाहिजे. जर असे कुठल्या कंपनीज असतील? ऑब्व्हियसली सुधा मूर्ती, नारायण मूर्ती तुम्हाला माहिती आहे राइट, Infosysचे फाउंडर. राइट. आपली इंडियन बेस्ड कंपनी आहे. ती भरपूर मोठ्या लेव्हलवरती वर्क करते. त्यानंतर आपले टाटा, TCS हं. सगळ्यांची इच्छा आहे आणि बरोबर. मी ओपन अपली सांगेल, की जर पहिला जॉब पाहिजे, TCS नक्काच जॉइन करू. ओके. बिकॉज कसं आहे ना, पहिला जॉब ज्यावेळेस तुम्ही करता ना, काय काम करायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. बरोबर. एम-एन-सी ठरवते. सो इव्हन दो यू आर enthusiastic to go for development, still TCS will decide what you will going to do हं, आफ्टर हं, वॉचिंग यू फॉर 6 मंथ्स. हं, मग जर असं असेल, की जर तुम्हाला राईटच नाहीये ठरवायचं आणि जर त्यांनी तुम्हाला व्हॉईस सपोर्टमध्ये टाकलं, तुम्ही काय करणार? हं. परत तुम्हाला 3 इयर्स नंतर क्लासेसमध्ये यावं लागतं, बरोबर, की बरोबर. मॅम माझं 3.5 लाख पॅकेज फिक्स आहे. मला त्याच्या पुढे मिळत नाही. आता मला परत क्लास करायचा आहे. राइट. सो दिस इज हाऊ एम-एन-सीज विल डू आणि 16% एम-एन-सीज आहेत हं. पूर्ण भारतभर. बाकी स्टार्टअप्स, मिड लेव्हल, मल्टी स्टेट कंपन्या. मी काय रिकमेंड करेल, की तुम्ही बिगिनर लेव्हल, स्टार्टअप्स, मिड लेव्हलमध्ये जा. देअर ओके. यू विल रिझर्व्ह दॅट राइट, की नाही मला हे काम करायचं मॅम, मी ह्या कामात जातो. हं, हं, हं. हे तुम्ही तिथं करू शकता, पण तुम्ही एम-एन-सीत नाही करू शकत. राइट. मग आता बेस्ट रोड मॅप इज व्हॉट? की तुम्ही सुरुवात नॉर्मल कंपनीपासून करा. 2च वर्ष मन लावून कन्सिस्टन्सीने करा आणि तुम्हाला पुढे जाऊन TCSच चांगला पॅकेज देईल त्या एक्सपिरियन्सवरती. बरोबर, बरोबर. आज जर तुम्ही गेला, यू कॅनॉट डिसाईड.
पण तीच TCS तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सकडे बघून पगार देणार आहे आणि ते पण जास्त देणार आहे. सो दिस इज हाऊ थिंग्स वर्क्स. राइट. पण आपण काय करतो? वॉव! एम-एन-सी. बरोबर. हां, मला तसंच एम-एन-सी होतं. मिळाली. काय तो आनंद, काय हां. ते लिटरली. घरच्यांचं, आई-वडिलांचं एकमेकांना सांगण्याचा तो थाट, हो, आमच्या याला हो, हो. एम-एन-सीमध्ये जॉब लागला किंवा स्टेटसवर तशा नाहीच टाईपमध्ये. जायचं. नाही, नाही, नाही. मी रिकमेंड नाही करत. अजिबात करत नाही. कारण की मी स्वतः ऑब्झर्व्ह केलंय. आता हं, ह्या इयरमध्ये आय थिंक डिसेंबर एंडिंगपासून त्यांचे ड्राईव्हज होते हं. आणि बाकी बऱ्याच कंपन्यांचे. माझे जवळपास 5-6 मुलं तिथे प्ले झाले होते. लिटरली एका मुलाने नाही ती ऑफर एक्सेप्ट केली. ओह! ही सेड नो. छान. कारण मग मी का करू? म्हणजे नाही बरोबर, का, बरोबर. मला जर व्हॉईसचं काम करायचं तर मी जावा डेव्हलपमेंट का केलं? हं, हं. मला भलेही 6 महिने जॉब लेट मिळू द्या, पण मला तेच करायचंय. बरोबर. धिस इज द करेक्ट डिसिजन राइट, एव्हर मेड असं. राइट, राइट, राइट. आपण खूपदा बघतो, की म्हणजे सगळ्यांचाच विचार असतो, की आय-टी म्हटलं, की कोडिंग वगैरे. जसं बरोबर. आता आपण बघितलं, की फक्त कोडिंग नाहीये. हं, पण ह्याला जर एलॅबोरेट करून सांगायचं म्हटलं, हं. तर कोडिंग व्यतिरिक्त आय-टीमध्ये कुठले-कुठले फील्ड्स असतात? कोडिंग व्यतिरिक्त डेटा रिलेटेड आहे. हं, म्हणजे ज्या कंपनीमध्ये डेटा आहे, त्या ठिकाणी ठिकाणी डेटा अनालिसिस टूल्स आहेत. जसं पॉवर बी आहे, टॅब्लू, एक्सेल आहे. तिथं कोडिंगची आवश्यकता नाही. तिथे तुम्हाला फॉर्म्युलाज, डॅशबोर्ड्स हे क्रिएट करायला लागतं. हं, ते तुम्ही एन्जॉय करू शकता काम. त्यानंतर क्लाउड प्लॅटफॉर्म आहेत. नेटवर्किंगमध्ये आपण जर बघितलं, तर मग त्यामध्ये सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंगसारखे क्लासेस आहेत. ते तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला नाहीच करायचं कोडिंग, तर हे बेस्ट ऑप्शन असतात आणि हे आम्ही कोणाला रिकमेंड करतो, की ज्यांचं स्पेसिफिकली नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. म्हणजे बी-ए, बी-कॉम हे जे मुलं आहेत किंवा बी-फार्मसी असेल, तर हं. मग अशा मुलांना आम्ही ते रिकमेंड करतो कारण त्यांना ते टूल यूज करता येतं. कारण कोडिंग इमॅजिनेशन करायला थोडासा वेळ लागतो. पण इकडे जसं की आता Canva एक सॉफ्टवेअर आहे, आपण त्याच्यात एडिटिंग करतो. बरोबर, सेम त्या टाईपचं इकडं असतं. मग तिथे तुम्ही करू शकता. ते कामही एन्जॉय करू शकतो. कारण ॲट द एंड पीस ऑफ माइंड पण महत्वाचं आहे सर. पैसा काय आज ना उद्या येतोच, पण बरोबर. शेवटी ते कामही आपण एन्जॉय केलं पाहिजे ना. राइट. नाहीतर कोणाचं तरी भारी पॅकेज बघून आपणही रगडतोय, पण आपल्याच्याने ते काही होत नाही. मग हे सगळं करण्यापेक्षा जर आपण एन्जॉय करू शकेल असे जर सॉफ्टवेअर आपल्याला भेटले, तर आपण त्यावरती बेस्ट काम करू शकतो. राइट, राइट, येस. राइट. असं. मला सर म्हणू नका, मला साहिल म्हणा. ओके. हो, हो, हो. चालेल, चालेल, चालेल. ओके. जसं मगाशी मी म्हटलं, की हं, आपण एआयमुळे जॉब जातो का त्या हं, विषयावरती बोलणारच होतो. तर मेन मी त्याच टॉपिकवरती येतो, की हं, खूप लोकांना आपण एलॅबोरेट करूयात या हं. गोष्टीला. खूप बरोबर. चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना जर समजावता आलं, हं, की बाबांनो, एआय तुमचा जॉब खाणार नाहीये. ठीक आहे. हं. एआयचा वापर प्रत्येक जण करणार आहे, पुढे भविष्यातही होणार आहे. बरोबर. अजून चांगल्या पद्धतीमध्ये एआयज येतील, पण तो जॉब कसा खाणार नाहीये, हे तुम्ही सांगू शकला तर? डेफिनेटली. याचं बेस्ट एक्झाम्पल मी देईल. आता Amazon एक कंपनी आली, बरोबर? बरोबर. कधी आली? काही वर्षांपूर्वी आली. हं. आपण आय थिंक त्यावेळेस डिग्रीला 2013 वगैरे च्या असू. आसपास, 2013 का 14च्या हां, आसपास माझं आलेली आहे. पास आउटच. हं, त्यावेळेस ती कंपनी आली. सगळीकडे टेन्शन वाटलं ना, की हं. अरे Amazon ऑनलाईन आलं, तर मग आता सगळ्यांची म्हणजे जी दुकानं बंद दुकानं बंद पडतील. पडतील. होतं किराणा की नाही दुकान बंद साहिल? पडतील असं झालं येस. होतं. सगळेच घाबरले. पण आता खरं तर आपण यादीच करूयात, की हं, Amazonमुळं काय जॉब्स आले. हं. पहिला बरोबर. जॉब कोणाला मिळाला? डिलिव्हरी. डिलिव्हरी बॉयजला मिळाला. बरोबर, बरोबर. आता डिलिव्हरी बॉयजला मिळण्यासाठी त्याच्या आधी कोणाला मिळाला? मॅन्युफॅक्चररला. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग झालं मॅक्सिमम क्वांटिटीत. राइट, ऑफर्स राइट. ज्या असतात. मग त्यानंतर ते डीलर्सकडं येऊन गेलं. बरोबर. हं, मग पॅकर्स मूव्हर्स आले. हं. बरोबर. परत आणि रिटर्न्स आले. राइट. ह्या गोष्टी. म्हणजे अशा कम्युनिटीमधला कुठलाच व्यक्ती नाही, की त्याला जॉब नाही मिळाला. आता बघा ना, डिलिव्हरी बॉय जर आपण म्हटलं, त्याला एज्युकेशनची गरज आहे का? म्हणजे अशी लोकं जे एज्युकेटेड नाही आहेत, यांना हं. सुद्धा जॉब अवेलेबल झाले. मिळाले. मग आपण हे का नाही बघत? राइट, बरं राइट. Amazonची साईट मेंटेन करण्यासाठी किंवा नवीन-नवीन प्रॉडक्ट त्याच्यावरती म्हणजे ऑन बोर्ड करण्यासाठी टेक्निकल टीम्स हायर झाल्या. बरोबर. समजा तुम्ही तुम्ही मला मगाशी म्हटलं तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे. तो हं, तुम्हाला Amazonवरती टाकायचा आहे. तुम्ही नॉर्मल ह्युमन बीइंग आहे, ठीक आहे, नॉर्मल व्यक्ती. हं. तुम्हाला नाही माहिती डॅशबोर्ड कसं चालतं. मग त्यासाठी एक पर्सन आला Amazonचा बरोबर. सपोर्ट. राइट. ते जॉब Amazon अवेलेबल सपोर्ट झाले. आला. राइट, राइट. एज्युकेटेड लोकांसाठी ते झाले आणि मग त्यानंतर प्रोसेसिंग. हं. मग त्याच्यामध्ये पुन्हा आणखी आता त्यांचं ऑटोमॅटिक पॅकिंग वगैरे हे जरी आलं, तरी प्रत्येक आयटमसाठी ते ॲप्लिकेबल नाही. राइट. त्यामध्ये 2 ऑप्शन असतात, की एकतर आयदर तुम्ही तुमचं पॅक करून द्या किंवा आम्ही करतो. बरोबर. ह्या गोष्टी आल्या. सो आता यामध्ये जवळपास 4 to 5 प्रकारचे जॉब अवेलेबल झाले. राइट. बरं हे करत असताना Amazonने AWS क्लाउड लॉन्च केलं. बरोबर. मग जगभरात ते सर्व्हिस द्यायला लागले.
मग असे किती लोक त्यांचे तयार झाले की जे ऑन द स्पॉट कंपनीजला सर्व्हिस सपोर्ट देतात, राइट. मल्टिपल झाले. सो ज्यावेळेस एखादा नवीन चेंज येतो, जो की एखादा इनकन्व्हिनियन्स सॉल्व्ह करतो, हं. त्याच्या थ्रू जॉब जनरेट पण होतात. बरोबर, म्हणजे हे बरोबर. एक एआयच झालं शॉर्टमध्ये, बरोबर, बरोबर. पण अगदी त्यामुळे बरोबर. जनरेट झाले आणि मग त्यांना ते जॉब मिळाले. सेम अप्लाय होतं स्विगी, झोमॅटोसाठी. बरोबर. तिथेही जॉब अवेलेबल झाले. जॉब हं. गेले असं होतं का? आणि ज्याला ज्या ठिकाणी गोष्ट करायची आहे, तो एक एज ग्रुप झाला ना. आता ठीक आहे Amazon आलं. समजा तुम्ही, मी, आपण घेऊ शकतो. हं. ओल्ड एज पीपलचं काय? ते बरोबर. विश्वास ठेवणार आहेत का? नाही. ते दुकानातच जाणार. जाणार. बरोबर. तिथूनच घेणार. म्हणजे आपले जे लहान मुलांपासून जे वयस्कर लोकांपर्यंत जे काही आपले एज ग्रुप आहे, त्यातल्या प्रत्येक एज ग्रुपसाठी ऑटोमेशन कधीच वर्क करत नाही. बरोबर. सिमिलर वे जर एआय आलंय, तर एआयची हेल्प कशी घ्यायची हे प्रत्येकाला माहीत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अफोर्डेबिलिटी पण महत्त्वाची आहे. आज आपण भारतात राहतो. भारत कसं प्राइस सेंट्रिक मार्केट आहे. बरोबर. इथे कोण जास्त चालतं? ज्यांची प्राइस कमी आहे. कमी आहे. बरोबर. मल्टी ट्रान्झॅक्शनवरती इथं चालतं. हं. मग त्यामुळं जरी एआय मॉडेल्स आले, अल्गोरिदम्स आले, तरी मी ॲज अ इंडिव्हिज्युअल मी ते अफोर्ड करणार आहे का? नाही. आता होम ऑटोमेशनमध्ये एआय आलं, ठीक आहे. हं. मोठेच लोकं अफोर्ड करतात त्या गोष्टी. बरोबर, आपलं एक बरोबर. मिडल क्लास, त्याच्यानंतर लोअर क्लास हे अफोर्ड करणार आहे का? सो ह्या गोष्टी बघून चालणं गरजेचं आहे. इव्हन दो देअर इज अ एआय ऑटोमेशन टूल्स अँड द सॉफ्टवेअर, बट वी हॅव टू चेक द अफोर्डेबिलिटी. आणि मेन अजून मी हे पण ऐकलंय रिसेंटली जेवढा मी रिसर्च हं. केलाय, की एआय मॉडेल्स बिग कंपन्यांनी बनवले, पण आता ते सेल कसे करणार? बरोबर. म्हणजे हे एक ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी सुद्धा आहे, असंही म्हटलं जातं. कारण जेवढं मी आता मागच्या 10-12 वर्षांपासून फील्डमध्ये काम करते हं. आणि पुणेरी पॅटर्न ब्रँडसोबत 4 वर्षांपासून करते. तर अजूनही तेवढाच जॉब्सचा फ्लो आहे. ओके. हां, याच्यामध्ये नवीन जे आलेत ना, तर ते एनालिस्टचे जास्त आलेत आणि त्यानंतर एआय इंजिनिअरिंगचे जॉब जास्त आलेत. ज्याच्यामध्ये हे मेन्शन केलंय, की ज्यांनी स्पेसिफिकली एआयमध्ये हे केलंय, एज्युकेशन घेतलंय हं, हं. किंवा एआय टूल ज्यांना येतात त्यांनी या. हं, सो हं. मला काय म्हणायचंय, की एआयला बघून घाबरण्यापेक्षा ChatGPT किंवा जे काही ब्लॅक कोड सारखे जे काही एआय टूल्स आहेत ते शिका. ते बरोबर. रिझ्यूममध्ये ॲड करा आणि चांगले जॉब मिळवा. राइट. म्हणजे तुम्ही असं दाखवा, की आम्हाला एआय वापरता येतं. येस. एआयमुळे जॉब जाण्यापेक्षा मला ते वापरून माझं काम अजून बेटर कसं करता येईल? बरोबर. हा अप्रोच ठेवला तर तुमचा जॉब राहील. पण जर तुम्ही त्याला ॲक्सेप्टच नाही केलं, तुम्ही जुन्या मेथडनी करताय, तर तुमचा जॉब गेल्याशिवाय राहणार नाही. असं. आणि बरोबर. जे रिपिटेटिव्ह जॉब आहेत, जसं की आपण त्याला म्हणतो टायपिंग असेल, तर ते जॉब जरूर जाणार आहेत. आणि मेन कसं आहे, ते जे रिपिटेटिव्ह नसून जनरेटिव्ह जॉब जे आहेत, जे जनरेट करतात. सो ते जॉब टिकणार आहे. त्यामुळं आपल्याला काय करायला लागेल, की मल्टी स्किल थोडंसं राहून आपल्याला कसं जनरेट करता येईल, आउटकम कसं देता येईल, अशा टाईपच्या जॉबमध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे. राइट, राइट, राइट. असं. यासोबतच जर आता आपण म्हणायचं झालं, की समजा आता आपण एआय बद्दल बोलत होतो. हं, तर आय-टीमध्ये किंवा ओव्हरऑल हं, कंपनीजमध्ये हं, कुठल्या प्रकारचे रोल्स हं, हं. म्हणजे कुठल्या प्रकारचे डेझिग्नेशन्स येस. जास्त करून कंपनीजला पाहिजेलेत? म्हणजे लोकांनी त्या साइडला त्यांचा कल, मुलांनी त्या साइडला त्यांचा कल वळवावा हं. त्यासाठी. बरोबर. अगदी खूप छान क्वेशन आहे हा. बघा, जसं हॉटेलमधला कुक कधी रिप्लेस होऊ शकत नाही, बरोबर. तसंच डेव्हलपरला कधीही मरण नाही. हं. त्यामुळे ओके. डेव्हलपमेंटचे जॉब्स हे खूप जास्त अवेलेबल आहेत. जगात कुठेही बिझनेस सुरू झाला तरी वेबसाईटशिवाय पर्याय नसतो. वेबसाईट बनवायला त्याकडे तेवढं बजेट असतं. त्यामुळे डेव्हलपरचे जॉब नॉन रिप्लेसेबल आहेत. हं. त्यामुळे तिकडं जास्त वळालं पाहिजे. त्यानंतर डेव्हलपर असल्यानंतर क्वालिटी अनालिस्ट आले, टेस्टर आले. त्यानंतर त्यासाठी येणारं सर्व्हर आलं, क्लाउड आलं. हे जॉब्स आहेत. हं. आणि स्पेसिफिकली ज्या ठिकाणी बी2सी बिझनेस आहे, बिझनेस टू कस्टमर आहे, त्या ठिकाणी डेटा आला. सो अशा ठिकाणी डेटा रिलेटेड जॉब्स आले. ओके. मग त्यामध्ये ज्या काही वर्डमध्ये अनालिस्ट हा वर्ड आहे. हं. डॉक अनालिस्ट, रिक्वायरमेंट अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट, डेटा अनालिस्ट, रिसर्च अनालिस्ट, जेवढे तुम्ही घ्या अनालिस्ट सगळे व्हरायटी एकत्र करा. ते डेटा रिलेटेड जॉबसाठी आहेत आणि ते आता नवीन जनरेट झालेले आहेत. ओके, आलं ओके. लक्षात. सो बेसिकली डेव्हलपमेंटला मेजॉरिटी ऑफ रिक्वायरमेंट असते. त्यानंतर आपण जर लीडरशिप क्वालिटीजबद्दल बोललो, तर मग मॅनेजर म्हणजे हे एजनुसार किंवा एक्सपिरियन्सनुसार येतं. असं एकदम नाही बनू शकत कोणीच. पण मोर ओव्हर रिक्वायरमेंट हे जास्त असतात डेव्हलपमेंटच्या. हं. त्यानंतर डेटा रिलेटेड असतात. त्यानंतर क्लाउड आणि त्यानंतर बाकीची सपोर्ट. आता समजा एखादी कंपनी आहे, त्यांच्याकडं खूप मोठं प्रॉडक्ट आहे आणि ते प्रॉडक्ट एखाद्या कंपनीला यूज करायला दिलंय. तर नेव्हर एंडिंग जर ते प्रॉडक्ट आहे, तर त्यासाठीचा सपोर्ट आला. जे सपोर्टचे जॉब आहेत ना, जसं की फायनान्शियल प्रोसेसचे सपोर्टचे जॉब आहे, ज्याच्यामध्ये व्हॉईस, नॉन व्हॉईस, चॅट हे जॉब किंवा ईमेल सपोर्ट आपण म्हणतो,
हे जॉब नेव्हर एंडिंग आहेत. कारण माणसाला माणसाचे प्रॉब्लेम किंवा कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर. या टाईपचे जॉब्स खूप जास्त अवेलेबल. त्यामुळे आपल्याकडे टावरच्या टावर अगदी सपोर्टच्या जॉबनी भरलेले असतात आणि 24/7 ते सुरू असतात. बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर तसं डिझाइन आणि डेव्हलप केलं गेलेलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी 3-3 शिफ्टमध्ये काम चालतं. सो हे जॉब्स नेव्हर एंडिंग आहे. त्यामुळे इकडे जास्त आपण कल दिला पाहिजे. राइट, राइट, राइट. आता मध्ये रिसेंटली LinkedInचे जे टॅलेंट हेड आहेत ना, त्यांनी असं सांगितलं होतं, की आता 50% पेक्षा जास्त जे फास्टेस्ट ग्रोइंग जॉब्सची कॅटेगरी आहे आता पूर्ण जगामध्ये, 50 वर्षाआधी ती एक्झिस्टच करत नव्हती. अगदी करेक्ट. मग तुम्ही जर आत्ताच्या या कुठल्या जे बदल आहेत, एआय म्हणा किंवा हे जे बाकीचे सगळे जे बदल आहेत, त्याला जर घाबरणार असाल, तर 50 वर्षानंतर अजून जे मोठ्या-मोठ्या गोष्टी येणार आहेत, त्याच्याबद्दलचं काय? बरोबर. तर त्या पद्धतीमध्ये आत्ता मुलांनी ह्या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे, की किती जॉब्स नवीन-नवीन पद्धतीचे येणार आहेत, त्यासाठी तयार कसं राहायला पाहिजे? नाईस क्वेशन ॲक्चुअली. 50 वर्षापूर्वीची कंडिशन जी आहे, तर त्यावेळेस आपल्याकडं स्मार्टफोन नव्हते, बरोबर. कॉम्प्युटर्स नव्हते. मग त्याचा यूज आणि त्याचे ॲप्लिकेशन, त्याचे जॉब ह्याचा तर विषय सोडूनच द्या. बरोबर. त्यानंतर कॉम्प्युटर्स आले. त्यानंतर एआय आला. कोड जनरेटर नावाची गोष्ट आली बरोबर. 2000 नाही आय थिंक 1990ला. ओके. त्यानंतर स्मार्टफोन्स आले. स्मार्टफोनमध्ये काय आलं त्याच्यानंतर? डेटा आला. फ्री डेटा, अनलिमिटेड डेटा. बरोबर. यामुळे काय झालं, ॲप्लिकेशन्स आले. मग ॲप्लिकेशन्स कोण बनवतं? डेव्हलपर्स बनवतात. मग त्यांना जॉब्स आले. आणि आता वी आर सराउंडेड विथ द गॅजेट्स राइट. अशी सिस्टम आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण गॅजेट्सशी सराउंडेड आहे, तोपर्यंत आय-टीचं मार्केट हे असंच राहणार आहे. आणि मला असं वाटत नाही, की इथून पुढच्या 50 वर्षात पण आपण फार तर फार आता जसं मोबाईल स्क्वेअरमध्ये दिसतो, तो वेगळ्या साईजचा दिसू शकतो. म्हणजे बरोबर, बरोबर, फार बरोबर. तर फार. हां. बट वी आर ॲडिक्टेड. कारण आपण म्हणजे आपण आपल्या लोकांशी कनेक्ट करायला ते वापरतोय. आपण कमवण्यासाठी ते गोष्टी वापरतोय आणि तेच फ्युचर आहे असं मला वाटतं. त्यामुळे राइट. मला असं वाटतं अजून जॉब्स येतील, अजून जास्त बेटर इनोव्हेशन असेल, लाईफ अजून थोडी ईझी असेल. बरोबर. आता हेलिकॉप्टर आहेत, परत भविष्यात अजून काहीतरी येईल. काहीतरी वेगळं ड्रोन येईल हां, किंवा आणि काय ते येईल. बनवायला सुद्धा लोकं लागणार आहेत. लोकं बरोबर, लागणार आहेत. बरोबर, बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं, की जे काही असेल ते बेस्टच असेल आणि त्यासाठी अजून बेस्ट ह्युमन पॉवर जनरेट होणं गरजेचं आहे. राइट, 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 असं. राइट. समजा आपण असं आता आपल्या क्लासेसच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला, तर समजा एका बॅचमध्ये 10 लोकं आहेत. तर अशा पद्धतीमध्ये खरंच किती लोकांना पुढे जॉब लागतो? ॲक्चुअली खरं जर बोलायचं झालंच ना, हां. तर 10 पैकी एक 2-3 मुलं अशी असतात, की ज्यांना क्लासेसची खरंच गरज नसते. नसते. हुशार असतात. अच्छा, ओके. हुशार मला असतात. वाटलं टाईमपास करायला येतात नाही, ते. नाही, नाही. ते कसं असतं ना साहिल, की आता समजा कॉलेजला गेलो आपण हं, हं. आणि आपण भले खूप हुशार आहे, पण आपल्याला कॉलेजने काहीच दिलं नाही प्लेसमेंट बरोबर, बरोबर. आणि आहे. एक्सपोजर पण नाही, त्या गावामध्ये एक्सपोजर नाही. राइट. आपण काय करतो, ठीक आहे ना, चला आपण क्लास लावू. हं. कारण खरंच माहीत नाही कसा जॉब मिळवायचा. हं, मग असे मुलं येतात. पहिले 3-4 तर असेच प्लेस होऊन जातात. 1-2 कॉल्स दिले की. हं, बाकीचे जे 4-5 आहेत ना, ते 10-12 ठिकाणी पळतात. हं, पळाल्यावरती त्यांना त्यांची कॅपॅसिटी कळते हं. आणि मग थोडंसं वर्क करून ते 1-2 महिन्यात प्लेस होतात. उरलेले 1-2 जे आहेत ना, त्यांना अजून वेळ लागतो हं. आणि मग त्यानंतर मी काय करते, की फॉर एक्झाम्पल आता समजा माझ्याकडे डेटा अनालिस्टचा क्लाससाठी तो स्टुडंट आलेला आहे. हं. मी पहिलं कोर जॉब्स देणार, डेटा अनालिस्ट, क्रीम जॉब देणार, हं. ज्याच्यामध्ये सगळे टूल यूज होतात किंवा ॲटलीस्ट 3-4 यूज होतात ते देणार. हं. पण मला कळालं, की अरे 15-16 जॉब कॉल देऊन पण होत नाही. मग मी त्या 2 मुलांना समजून सांगते, की "अरे, बरोबर. याच्यामध्ये होत नाही. आपण काय करू ना, SQLवरती ट्राय करूयात. आपण Excelवरती ट्राय करूयात. हं, मग यावरती जर होत असेल, तर आपण सुरू करण्यावर फोकस करू." हं, हं. कारण आता 2-3 महिन्याच्या पेक्षा जास्त वेळ नाही दिला पाहिजे. कारण पालकांची अपेक्षा आहे. तुझी स्वतःची पण अपेक्षा आहे. तर बरोबर. मग तू काय कर ना, तू सुरू कर. जे काही 5-6 टूल्स आहेत त्यातले एखाद्या टूलवरती स्टार्ट करून घे. मग मुलं माझं ऐकतात आणि मग ते कालांतराने प्लेस होऊन जातात. सो मला असं वाटतं, की प्लेसमेंट होत नाही असं नाही. प्लेसमेंट होतात. इच्छा तिथे मार्गही निघतो. हं. बट नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड लागतो. राइट. पण मग ते शेवटचे 2 मुलं आलीच नाहीत क्लासला किंवा हं. त्यांनी अप्रोचच नाही केलं नंतर. समजून घेतलं, की माझं काही होत नाही. तर ते गावाला निघूनच जाणार आहेत. पण बरोबर. त्याच्या पुढेही माझा ट्राय हा असतो, की नाही यार आपण समाजाचं देणं लागतो. बरोबर, सो बरोबर. माझा शेवटचा हा रोल असतो, की नाही काहीतरी दिलं पाहिजे. माझ्याकडून काहीतरी गेलं पाहिजे, की त्या बरोबर. मुलाची सुरुवात आय-टीमध्येच
पण एखाद्या बिगिनर लेव्हलच्या रोलनी किंवा हम्म. एखाद्या सिंगल टूल मधून जर त्याला भेटत असेल, एसक्यूएलचे पण भरपूर जॉब असतात. तिथून सुरुवात होऊ द्या, असं माझा प्रयत्न असतो. त्यामुळे ऑलमोस्ट सगळे प्लेस होतात, बट वेळ लागतो. बरोबर, बरोबर. तेच आता माझा पुढचा प्रश्न तेच आहे, की लोक किती पेशन्स असला पाहिजे? कारण 1 की वर्ष. पेशन्स खूप लवकर सुटून जातात लोकांचे. नाही, काय आज क्लास होत लावला की नाहीये, 15 दिवसात होत नाहीये, एका हो. महिन्यात होत नाही, जाऊ दे मी दुसरं काहीतरी बघतो. असे झालंय नाही, लोकांचं. नाही. आज क्लास लावला की उद्या विचारतात, की मला जॉब जॉब मिळणार आहे लागेल. का? ही कंडिशन आजही आहे. मला असं वाटतं एखादं वर्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे कारण अच्छा. आपण जस्ट कॉलेजमधून बाहेर पडलो आणि लगेच हं. आपल्याला सगळं काही पाहिजे. बट आय-टीमध्ये वर्क करण्यासाठी खरंच खूप चांगला स्किल सेट लागतो. तो एका दिवसाने येत नाही. तो कधी-कधी 3 महिन्यात पण होत नाही. हं. लिटरली काही मुलं क्लास जॉइन करून थोडेसे पॅनिक होतात, की बाबा माझं काही होतंय की नाही? बरोबर. कारण बाकी बॅचमधले मुलं एवढे हुशार आहे आणि मला काहीच येत नाही. राइट. मला असं म्हणायचंय, की कदाचित तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल, पण गिव्ह इट सम टाईम. हं, हं. वेळेनुसार सगळं समजतं. पण जर आपण ती वेळच नाही दिली, तर मग आपलं कधीच काही होणार नाही. म्हणजे वेळेच्या आधीच हार मानली. ॲटलीस्ट 6-8 महिने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. होत नाही असं नाही. फक्त जे येत नाही किंवा जिथं आपलं सिलेक्शन होत नाही, तिथून आपण काय धडा घेतला, काय शिकलं, हे हं. पुढं आपण करेक्ट करून चालणं गरजेचं आहे. खूप मुलांचं काय होतं, 1-2 ठिकाणी गेले, लगेच गिव्ह अप. हं. माझं काय होत नाही, राइट, मी दुसरीकडे जातो. राइट. आणि पुन्हा मग ते मनात चालूच राहतं, की अरे, आपण लगेच सोडून दिलं, आपण तिकडे जायला पाहिजे. कारण कुणीतरी वेगळं सांगतो, की "अरे, तू किती हुशार आहे. तू इथं काय करतोय?" हं, मग हं. त्याला आणि परत वाटत राहते, "अरे, आपण तिथं थोडा ट्राय केला असतं तर बरं झालं असतं." रिग्रेट वाटून वापस येणारे पण खूप आहेत आमच्याकडे, अरे! की तेव्हा कळतं, की "अरे, नाही यार." सो एखादं वर्ष तरी केला पाहिजे प्रयत्न. राइट, राइट. मुलं आजकालच्या जनरेशनचं कसं झालंय, की एका गोष्टीमध्ये स्थिर तर नाहीच आहेत, पहिली गोष्ट आणि पेशन्स एवढे कमी झालेले आहेत. आता आपण मोबाईलचंच बघतो ना, आपल्याला ती 1.5 मिनिटाची ती रील जी आहे, तिच्या एवढे पेशन्स राहिलेले नाहीत. जर 10 सेकंदात ती आवडली तर ठीक आहे, नाहीतर वरती. बरोबर, आणि त्याच्यामध्ये कधी लोकांचे 4 तास जातात ते तर कळत पण नाही लोकांना. बरोबर. पोरांना पेशन्स हा कळाला पाहिजे मेन गोष्ट म्हणजे. राइट. आणि जॉब जर करायचा असेल मला तरी वाटतं बरं का, जॉब जर बरोबर. करायचा असेल ना, तर तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे. हं. कारण की जर तुम्ही सकाळी 7:00ला जाणार आहे, संध्याकाळी जर समजा 5-6ला येणार आहे किंवा निघणार आहे तिथून, नंतर 2 तासाचे ट्रॅफिक डॉज करून तुम्हाला घरी यायचंय म्हटल्यानंतर मग तुमच्याकडे पेशन्स आणि सरळ भाषेमध्ये जर म्हणायचं झालं, तर मोठं झालं पाहिजे तुम्ही. लहान राहून चालणार नाही. पेशन्स हे जबाबदारीने येतात. हां, बरोबर ना. तुम्ही जबाबदारी घेतली तर ते येणार आहेत. बरोबर. तुम्ही ठरवलं, मला जबाबदारी नाही घ्यायची, ते नाही येणार. राइट, तर राइट. इट्स अप टू यू. की मी ठरवलं, मला लग्न करायचंय, मला जबाबदारी घ्यायची वाईफची, बरोबर, तर तुम्ही रिस्पॉन्सिबल झालात, तर बरोबर. तुम्ही 2 तास काय 3 तास ट्रॅव्हल कराल. राइट. जर तुम्ही ठरवलं, की नाही मला नाही फरक पडत, हं. नाही होऊ शकत काहीच. म्हणून म्हणून आधीचे लोकं म्हणायचे, "ह्याचं लग्न द्या लावून हां. म्हणजे मार्गी लागेल अगदी करेक्ट. ओके. खूपदा असं लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो बरं का, की ऑ ल कुठलाही कोर्स असेल किंवा क्लास असेल ना, तर ऑफलाईन करू की ऑनलाईन? जास्त करून लोकांच्या डोक्यात येतं, की नको हं, ऑफलाईन करतो, हं. म्हणजे तो जास्त चांगला असेल किंवा मग ऑनलाईन कमी ये-जा वाचतीये, कम्यूट वाचतोय ते बरोबर आहे. हं, पण ऑफलाईनमध्ये अजून काहीतरी कळालं तर. हं. म्हणून प्रेफरन्स ऑफलाईनकडे माझ्या पद्धतीने माझ्या मतानुसार तरी जास्त जास्त. असेल लोकांचा. बट करेक्ट. तुम्हाला काय वाटतं ऑफलाईन चांगला की ऑनलाईन? बघा कसं असतं याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, की जी डिफरन्शिएट करण्यासारखी आहे, हं. ती आहे शिस्त. ओके. जर तुमच्यामध्ये स्वयंशिस्त आहे, की काहीही झालं तरी मी 2-3 तास अभ्यास करणार आहे. मला समजत नाही तोपर्यंत मी रेकॉर्डिंग प्ले करून बघणार आहे. तर तुमच्यासाठी हे मॅटरच करत नाही, की तुम्ही कुठल्या मोडमध्ये करताय. हं. पण हां, जर तुमच्यामध्ये ती शिस्त नाही आहे, जर तुमच्यावरती कोणी वॉच ठेवून अभ्यास तुम्ही करताय, हा जर तुमचा टाइप आहे, तर तुम्ही क्लासरूमलाच या. पण बरोबर. जर तुमच्यावर कोणाचं वॉच नसतानाही तुम्ही करताय ढुसण्या मारुती नाहीयेस तू जर असं म्हणतात. हां, हां. तर मग तुमच्यासाठी ऑनलाईन आणि ऑनलाईनची मुलं होतात प्लेस असं काहीच नाहीये. ओके. बट ते त्या इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ना. म्हणजे बरोबर. डोक्यावर बसलं पाहिजे. जोपर्यंत होत नाही हं, तोपर्यंत हं, मला कधी हं. भेटणार, कधी भेटणार? माझं हे, बरोबर. माझं ते. स्वतःहून इतकं अप्रोच केलं पाहिजे आणि लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा क्वेशन केले पाहिजेत. ओके. बरोबर. कारण की जर आज तुम्ही टीचरसोबत 6 महिने क्लास करता आणि टीचरला तुमचं नावच माहीत नाहीये, हं. याच्यापेक्षा चुकीची गोष्ट दुसरी कुठलीच नाही असं मी म्हणेन. तुम्ही बरोबर. रोज 4 प्रश्न घेऊनच या आणि त्याच्यासाठी अभ्यास करा. बरोबर. जर तुम्ही हा पॅटर्न फॉलो करताय ना, की नाही बाबा मी आज सरांना विचारूनच राहणार. भले ते आज तुमच्यासाठी सिली क्वेशन असेल किंवा सरांसाठी, बट इम्पोर्टंट आहे. बरोबर. नेव्हर नो त्याच्यामधून अजून काहीतरी नवीन डेव्हलप होऊ शकतं.
सो त्यामुळे ह्या अप्रोचने केलं तर मूड मॅटर करत नाही. बट हां, ते लक्षात ठेवलं पाहिजे, की जर घरच्यांनी सांगून अभ्यास करायची सवय असेल तर क्लासरूमलाच या. पण जर न सांगता सवय असेल करायची तर ऑनलाईनमध्ये करा, ते वर्क होईल. राइट, राइट, असं. राइट. म्हणजे असा विचार केला पाहिजे. क्लासमध्ये हं, जाणाऱ्या नॉट ओन्ली म्हणजे मी म्हणेन, की फक्त ह्या आपल्या क्लासेसमध्ये किंवा अशा क्लासेसमध्ये नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा विचार केला पाहिजे. तुम्ही हं, खूप छान सांगितलं ते, की तुम्ही 4 प्रश्न घेऊनच जा. हं, भलेही ते समजा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हं. किंवा तुम्हाला प्रश्न पडला असं नाही, तर सरांना त्रास देण्यासाठी विचारायचे म्हणून हो, विचारा. हो. पण विचारा. त्याच्यानुसार त्या 4 प्रश्नांसाठी तुम्हाला थोडंफार काहीतरी वाचावं लागेल आणि ते येस. वाचलं तर ते डोक्यात तरी जाईल येस, निदान. येस, 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 हे येस, खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे येस. नॉट नेसेसरी की फक्त ह्याच टाइपच्या विद्यार्थ्यांसाठी, तो ओव्हरऑल सगळ्यांसाठी. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर गोष्ट आहे. एक्झॅक्टली. ओके. खूप खूप लोकांना आहे ना आय-टी जॉब किंवा जॉब्सही करायचे म्हटले तर सगळ्यात मेन एक गोष्ट डोक्यात येते की घर सोडावं लागेल. हं. आणि आई-वडिलांपासून लांब किंवा मग काही जणांचे लग्न झालेले असतात, तर मग बायकोपासून कसं लांब राहणार वगैरे असं. तर लोकल ऑप्शन्स असतात का लोकल ऑप्शन्स प्रिफर केले पाहिजेल मुलांनी? कसं असलं पाहिजे किंवा त्यावेळेस त्याची मानसिकता कशी असली पाहिजे, की बाबा हं. तुम्हाला काय वाटतं? ॲक्चुअली आपण म्हणतो ना, गाव सोडल्याशिवाय प्रगती नाही. हं, आज तुम्हाला व्यवसाय करायचा आहे किंवा जॉब करायचा आहे, तुम्ही गाव सोडा. कारण शहराच्या ठिकाणी संधी असतात. आज तुम्हाला जॉब स्विच करायचा असेल, तर तुम्हाला लगेच दुसरी कंपनी पण भेटून जाते. सो एक फ्लेक्सिबिलिटी तयार होते, ही गोष्ट आहे. दुसरी कशी आहे, की तुम्हाला ओळखणारं कोणीच नाहीये. हं. तुम्ही बरोबर करा, चुकीचं करा, चांगलं करा, वाईट करा, कोणीच नाही बोलायला. बरोबर, तुमच्या सेटबॅकवरती हसणारं पण कोणीच नाही. बरोबर. जर खूप मोठं व्हायचं असेल, तर गाव सोडाच. पण जर वर्क फ्रॉम होम मिळत असेल, तर मग ते वेल एंड गुड आहे. तर हं, तुम्ही ते एक्सेप्ट करा. इनिशियली करा एक्सेप्ट. बट आपण जे म्हणतो ना, की ठीक आहे, आज घरातून तुम्हाला आई-वडील घर न सोडता जर जॉब मिळत असेल, तर ठीक आहे, त्या पैशातून तुम्ही करणार काय एका मोमेंटला? समजा तुम्हाला एक ₹25,000 पगार मिळतो. पण तुम्ही स्पेंड कसं करणार? गावाकडे काय एक्सपेन्सेससाठी गोष्टी असतात. समजा आता शहर लाईफ आणि गाव लाईफवरती येऊयात आपण. हं. शहरामध्ये मॉल्स आहेत. काहीतरी आहे जिथे आपण फिरू शकतो, स्पेंड करू शकतो, मल्टिप्लेक्स आहे. या गोष्टी गावाकडे अवेलेबल नाही. मग लोकं काय करतात, लाईफ नाहीये असं म्हणतात आणि कालांतराने वर्क फ्रॉम होमवाले सुद्धा शहरात येऊन राहतात. बरोबर. म्हणजे काही-काही माझे असे पण सर्कलमधले लोकं आहेत, की ज्यांचे एक-एक रेंटेड फ्लॅट आहे तिथले किंवा त्यांनी एक-एक फ्लॅट घेऊन ठेवलाय शहरामध्ये. त्याच्यासाठी ते येतात इथं वीकेंड स्पेंड करून वापस जातात. हं. सो पुढच्या 5 वर्षांमध्ये, की तुम्हाला तुमचं लाईफ कसं जगायचंय? तुम्हाला जर वाटलं, की नाही माझ्या मुलाला मला चांगल्या स्कूलला टाकायचं, जे गावाकडे अवेलेबल नाहीये. हं. मग तुम्ही हा पुढचा विचार करून चाला. बरोबर. जर तुम्ही सॅटिस्फाईड आहे, की नाही मला गावाकडे नॉर्मल स्कूलला टाकायचं, तर तुम्ही वर्क फ्रॉम होममध्ये गावाकडे राहा. मला तो ऑब्जेक्शन नाही, शेवटी पैसा येण्याशी मतलब. पण जर तुम्हाला ते वालं लाईफ पाहिजे, की जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्झरी जगायचंय. हं. आता समजा तुम्ही खूप भारी गाडी घेतली, सुख-सुविधा कोणाला नको एस-यू-व्ही असतात. घेतली, ठीक हां, आहे. बरोबर. त्या पैशावर तुम्ही कुठे चालवणार आहेत ती गाडी? गावाकडच्या रस्त्यावर नाही चालवणार नाही अशी. चालवता येणार. हां, मग ते मला म्हणायचंय, की तुम्हाला जर लाईफ पाहिजे असेल ना, तर थोडंसं तुम्ही बरोबर. शहरामध्ये येऊन थोडं स्ट्रगल करा आणि जोपर्यंत तुम्ही इंडिपेंडेंटली स्ट्रगल करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काही बनू शकत नाही. हं. आपण म्हणतो ना, ती मूर्ती घडते तर ती गावांनीच घडते. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला ते सेटबॅक लागत नाही, तुम्ही जबाबदारी आज तुम्ही ठरवलं. आता मोठे लोकं पण असेच बोलतात साहिल, की तुम्ही ना चांगल्या ठिकाणी 1 बीएचकेच घ्या. पण चांगल्या ठिकाणी घ्या. का? कारण पॉझिटिव्ह वाइब्स असतात, एनर्जीज बरोबर, पॉझिटिव्ह असतात. बरोबर. मग तुम्हाला कमी पैशात नॉर्मल ठिकाणी जरी भेटलं, तुम्ही घेऊ नका ते. हं. मला सांगायचं तात्पर्य काय आहे, की जर तुम्हाला चांगली ग्रोथ हवी आहे, जर चांगलं लाईफ हवंय किंवा एक चांगलं करियर हवंय, तर तुम्ही शहरामध्ये यायला पाहिजे. कारण त्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये ते हे नसतं, की नाही यार मला अजून पुढे जायचं, अजून पुढे बरोबर, जायचं. बरोबर. गावाकडच्या वाइब्स तशा नाहीयेत. राइट, राइट. अगदी बरोबर. हां. कारण की जसं तुम्ही आता म्हणत होतात त्याच्यामध्ये ती फेमस कोट आहे, की "अ गाय इस नोन बाय द कंपनी ही कीप्स." हं, म्हणजे तशा पद्धतीच म्हणजे जर तुम्ही सिटीमध्ये असाल, तुम्ही हं, शहरी वातावरणात आहात, तुम्हाला दिसतंय बाजूला हं. कॉम्पिटिशन किती आहे आणि मला त्या राइट. कॉम्पिटिशननुसार पळायचंय. मग त्याच्यानुसार तुम्ही पण तेवढ्याच जिद्दीने पळणार. पण बरोबर. गावाकडचं वातावरण कसं निवांत आहे. हं. हां, बाबा अमक्याचा पोरगा निवांत घरात बसलेला आहे, शेती चालू आहे. तू घरून जॉब करतोय, निवांत आहे. बट ती लाईफस्टाईल किंवा ती धावपळ मनामध्ये राहणार नाही, की अरे अजून पण साध्य करायचं काहीतरी, अजून करायचं काहीतरी. हं. ते राहणार नाही. आणि मग कधीतरी एक वेळेस तू पण अमक्यासारखा काहीतरी शेतीला लागशील किंवा तशा काहीतरी कामाला लागशील. म्हणजे राइट. मला असं वाटलं बरं का. येस. आहे ना खूप जॉब्स जर म्हटले ना, तर हं.
शाळा हं, सॉरी कॉलेज. हं, कॉलेज एकदा झालं, त्यानंतर काहीतरी कोर्सेस वगैरे करायचे. ठीक आहे. हं, आजकाल लोकांच्या डोक्यात असतं, की हं. कोर्सेस वगैरे करायचे आणि त्यानंतर जॉब वगैरे लागेल. बरोबर. बट कोर्सेस वगैरे करून मला मी एक साधा कुठलातरी ऑनलाईन कोर्स करेन आणि त्याच्यानंतर एका हं. स्टुडंटची मेंटॅलिटी बरं का, की मी एक साधा कुठलातरी ऑनलाईन कोर्स करेन. त्यानंतर मी नोकरी किंवा LinkedInवरती कुठेतरी जॉब ॲप्लिकेशन्सला अप्लाय करेन. हं. तर त्यावेळेस ज्या मुलाचा असा विचार आहे, त्याला तशी नोकरी लागेल. तशा नोकऱ्या सर्रास लागतात, की हिरमोडच हं. होते जास्त वेळ? बघा, आता पहिलं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की नोकरी आणि LinkedIn हे प्रोफेशनलसाठी प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे हं, काय? हं, की एक जॉब रोल स्पेसिफिक आहेत. हं, आज मी एक डेटा अॅनालिस्ट आहे. बरोबर? माझ्या हं. डेझिग्नेशनवरती आलं, मी डेटा अॅनालिस्ट आहे. ह्या कंपनीत 1 वर्षापासून काम करते. ओके. तर मला समोरून दुसऱ्या संधीसाठी कॉल येईल. बरोबर. पण आज माझ्याकडे जॉब रोलच नाहीये. मी फक्त MIT मधून केलं इंजिनिअरिंग हं. आणि माझं हे पास आउट इयर आहे. याच्यावरती मला कोण का फोन करेल? हा एक फॅक्टर झाला. बरोबर. दुसरा फॅक्टर, जर मला कॉल करेल, तर गॅरंटी नाही की ते जॉबसाठी असेल आणि जर असेल तर ती रिअल असेल असं नाही. कारण मॅक्सिमम लोकांना फेक जॉब कॉल्स येतात. ओके. म्हणजे 15-20 मिनिटं इंटरव्ह्यू होतो, ॲप्टिट्यूड पण होते हं. आणि सरळ 7 ते 8 लाखाचं ऑफर लेटर डाउनलोड होतं ईमेलमध्ये ओके. आणि असं सांगितलं जातं की एवढे पैसे भरा. हे सर्रास चालू आहे. अशी ऑफर लेटर माझ्याकडे माझे स्टुडंट पाठवतात. त्याच्यामुळे माझ्याकडे कलेक्शन आहे त्याचं. अरे मी बापरे! माझ्या सेशनमध्ये दाखवत असते पोरांना. सो हे आहे. दुसरं आहे की तुमचं सिलेक्शन झालंय. तुम्ही ह्या लोकेशनला या तुमच्या ऑफर लेटरसाठी. हं. गेल्यानंतर सांगितलं जातं की खिशात किती पैसे आहेत तेवढे सगळे भरून घरी जा. म्हणजे जर तुम्ही म्हटलात, की माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. मग आता किती आहेत? एवढे. मग ठीक आहे तेवढे भरा आणि जा असं. तर दीज आर द कन्सल्टन्सीज. हा पहिला फ्रॉड होतो. ओके. सो मला काय म्हणायचंय, की जेन्युइन जॉब कॉल काय असतो हे पहिलं ओळखलं पाहिजे. तिथं तुम्ही ठीक आहे अपलोड केलं, झालं सगळं झालं. हं, हं. पहिलं हे बघितलं पाहिजे, की माझा याचा राउंड होतोय का? माझा दुसरा राउंड शेड्यूल होतोय का? हं, हं. डेट, टाईम, लिंक हे मिळतीये का? त्यानंतर कुठला इंटरव्ह्यू हा अल्मोस्ट हाल्फ अवर ते 1 अवरपर्यंत चालतो. 15 मिनिटात होत नाही आणि होत असेल तर त्याच्यामध्ये आपण रिजेक्ट झालो असं समजून घ्या. बरोबर, बरोबर. त्यानंतर तिसरा राउंड, मग चौथा, मग निगोशिएशन ह्या टाइपनी प्रोसेस असते. तर तो जेन्युइन इंटरव्ह्यू झाला. पण हे सगळं होत नाही ना, तर समजून घ्या आपल्यासोबत फ्रॉड होतंय. त्यामुळं मी काय रिकमेंड करेल, की जोपर्यंत तुमचा पहिला जॉब मिळत नाही, तोवर तिथं त्याच्यावर अवलंबून राहू नका. हं, प्रोफाईल क्रिएट करा तुम्ही. तुमची प्रोफेशनल प्रोफाईल पाहिजे. GitHubची लिंक क्रिएट करा. हे करा. त्याच्यावर तुम्ही जे काही शिकलाय, ते तुम्ही हं. सगळं अपलोड करा. पण त्याची वाट बघत बसून वर्ष-वर्ष बाळाला नका घालू. एक 2-3 महिन्यात जॉब कॉल मिळाले, चांगलं झालं तर ठीक आहे. पण त्यापेक्षा जास्त वेळ बरबाद करू नका. खूप मुलं त्याच्यावरती अवलंबून राहतात हं. आणि खूप जास्त व्हॅल्युएबल वेळ बरबाद करतात. सो त्यापेक्षा मला जेन्युइनली असं वाटतं, की आपली डिग्री बघून कुणी आपल्याला कॉल करणार नाही. आपला जॉब रोल किंवा आपला स्किल सेट बघून कॉल करेल. तर मग त्यासाठी तसे स्किल सेट सुद्धा पाहिजेत. बरोबर, बरोबर. असं. तसं तुम्ही म्हटलात तसं तर 2-3 महिने पण नाही थांबलं पाहिजे त्यांनी. काय त्या हां, कारण जॉब्समधून ते जर त्याच्यासाठी लिंकवरती नाही. क्लिक करून जर फ्रॉडच निघणार असेल, तर खूप, काही खूप, सांगता येत नाही ना आपल्याला. खूप, खूप, खूप मग आणि 2 महिन्याचा टाईमपास होणार तो बळच. येस आणि अशी पण मुलं आहेत, की आता त्या कंपनीचं नाव माझ्या तोंडात आहे, म्हणजे मी विसरले आय थिंक. हं. तर त्या कंपनीला जर ते ऑफर लेटर पाठवतात, ती कंपनी सांगते, "हे आमच्याकडून रिलीज झालेलं नाहीये." ओह! हां, हे आमच्याकडून रिलीज झालेलं नाहीये. हे दुसरे आमची ईमेल आयडी डोमेन नेम डॉट कॉम असतात. हे Gmailवरून आलंय. सो ते पण एक बेस्ट साईन आहे. ओह! असं खूप सर्रास चालू आहे. कारण त्यांचं टार्गेट असतं ना साहिल, की समजा आता मी 1000 लोकांना पाठवलं, हं, हं. 50 तरी हे होतीलच ना. बरोबर. आणि आपल्याला आशा असते, की अरे वाह! आपल्याला भेटला जॉब. आपलं असं झालं हं. असं कधी एकदाच्या घरच्यांना सांगू. मग आपण त्या सगळ्या गडबडीमध्ये ते काय म्हणतील तेवढे पैसे भरतो आणि मग आपल्याला आपला फोन कोणी उचलत नाही, आपल्याला ब्लॉक केलं जातं. मेलला कोणी रिप्लाय करत नाही. हे ऑलमोस्ट बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांसोबतच घडतं मी असं सांगेल. फक्त आपण हुशार असलं पाहिजे. आपण आपल्या टीचरला, मेंटॉरला बरोबर. दाखवलं पाहिजे, की हे सगळा मेल आलाय हे खरं आहे का? मी इंजिनिअरिंगला असताना माझ्यासोबत पण हे घडलं होतं. हं, बिग कंपनी टेक महिंद्रामधून ऑफर लेटर रिलीज व्हावं बिना इंटरव्ह्यूचं. हं. मी माझ्या प्लेसमेंट ऑफिसरकडे गेले. मग त्यांनी मला सांगितलं, की हे असं काहीतरी फ्रॉड आहे. ह्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका. बरोबर, सो बरोबर. आपण स्वतःला थोडंसं हे केलं पाहिजे. भावनांच्या आहारी न जाता हं, हं. एक्सपर्टकडे गेलं पाहिजे. पण किती ना मुलांच्या भावनेचा फायदा घेणारे लोकं आहेत. त्यांचा तो बिझनेस आहे. याच याच गोष्टीवरून कंपनी आणि स्टुडंट्स ह्यांच्यामध्ये जो हा गॅप आहे, हा नेमका कुठल्या गोष्टीमुळे कमी पडतोय? अवेअरनेस अवेअरनेस. माहीतच नाही. काय काम करायचंय? काय स्किल असलं पाहिजे? काय जबाबदारी आहे? हं, आणि क्रायटेरिया
वाचतच नाही आपण. हं, हं. हे रप्पासोड काय आहे? कुठली डिग्री? माझी कुठली? आपण फक्त एक चष्मा घातलाय, की जॉब, जॉब, जॉब. बरोबर. खूप मोठा गॅप आहे. सो कुठेतरी ते समजून घेतलं पाहिजे, की आणि अजून याच्यामध्ये एक असाही प्रॉब्लेम मी ऑब्झर्व्ह केलाय, हं. की खूप अंडर एस्टिमेटिंग करतोय म्हणजे आहे नेचरची मुलं. हा जॉब का? रिसर्च मला नको. मला तुम्ही जेन्युइनली सांगा, की रिसर्चचा जॉब वाईट आहे? नाही, वेगळं काही नसेल त्याच्यामध्ये. रिसर्चच ही अशी गोष्ट आहे, की हं. ज्याच्यामुळे Apple सारखी कंपनी मोठी झाली. बरोबर. जर आज त्यांनी रिसर्च सेंटर ना खोललं, तर त्यांचा दरवर्षी नवीन फोन लॉन्च होईल. हं, हं. आपण भारतीय त्यांच्या इथे लाईन लावू? अजिबात नाही. अजिबात नाही. मग हा रिसर्च जर इतका इम्पोर्टंट आहे, तर मग त्यासाठी ऑब्व्हियसली पॅकेज तेवढेच हाय असणार. बरोबर. हे हे गरजेचं आहे. आपल्याला हे अंडरस्टँडच नाही करायचं. आपल्याला हे अंडरस्टँड नाही करायचं. आता बघा ना, फॉरेन कंपन्यांमधल्या ज्या काही व्हेइकल्स आहेत, त्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह, एवढ्या ऑटोमेटेड का असतात? कारण टेक्नॉलॉजी कशी चांगली होते? रिसर्चनी होते. बरोबर. हं. रिसर्च सेंटर फॉरेनला जास्त, इंडियात कमी. मग हं. आपले इंडियन्स तर आहेत फॉरेनला जाऊन सेट होणार आहेत. दरवर्षी कितीतरी इंडियन मुलं बाहेर जाऊन सेट होतात. हो. का? कारण त्यांच्याकडे तेवढं कॅलिबर आहे. नाहीतर दुसरं Google इथं ओपन होईल. बरोबर, सो बरोबर. आपले लोकं खूप हुशार आहेत. फक्त अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. आपल्याला जो जॉब रोल मिळेल त्याने आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपला व्हॅल्युएबल वेळ सेव्ह होईल. आणि बाकी जे प्लॅटफॉर्म आहेत याच्यावरती थोडंसं मला असं वाटतं थोडंसं दूरच राहिलं पाहिजे. मला हं. जेन्युइनली असं वाटतं. हं, हं. हां, तिथे तुम्ही जरूर जा. कधी 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन जा. राइट, दॅट इस द राइट, करेक्ट वे. राइट. म्हणजे आपण ते तशा साइट्सवरती आपल्याला ते आमिष दिसतं, की 0 इयर्सचा एक्सपिरियन्स पण चालेल वगैरे आणि तसं येस. बघितलं की मुलं मग 0 टू 3, 0 हां. टू 1 यामुळे प्रॉब्लेम्स होतात. राइट, राइट, राइट. या सगळ्यासोबत अजून एक प्रश्न असा येतो बरं का, की ऑनलाईन क्लासेस जे असतात, हं. तर ते करून किती पद्धतीमध्ये आपण असं म्हणू शकतो, की तसले क्लासेस आपल्या नॉर्मल क्लासरूम जे आहे, ऑफलाईन ट्रेनिंग हं, वगैरे जे असतं, हं. त्याला किती पद्धतीमध्ये ते टॅकल करते किंवा किती पद्धतीमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे दोघांमध्ये? कुठलं ट्रेनिंग चांगलं जर बघायचं झालं तर? हं. यामध्ये आपली ट्रॅडिशनल जी मेथड आहे हं. एज्युकेशन सिस्टम जर आपण पाहिली, तर आपण लहानपणीपासून ना समोर टीचरनी शिकवायला प्रिफरन्स देतो म्हणून स्कूल कॉलेजेसमध्ये आपण जातो. हां, तर याच्यामध्ये ऑनलाईनचं जर कंपॅरिझन करायचं झालं, तर कोरोनासारखी सिच्युएशन आज जगात प्रत्येकावरती होते. बरोबर. मग त्या काळात जे काही एज्युकेशनमधून मुलं जे काही बाहेर पडलेत त्यांच्यामध्ये आणि आधीच्या मुलांमध्ये काय डिफरन्स आहे? हं. भरपूर. कारण की बघा ना, आज ऑनलाईनमध्ये खूप चांगलं स्टफ एकदम अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ. बरोबर. पण तो समजलाय का नाही हे कोण विचारणार? राइट. आणि तो नाही समजला ते समजून कोण सांगणार? बरोबर. आज तुम्ही कमेंट करता, पण त्याच्यानंतर पुढे काहीच उत्तर नाही येत तुम्हाला. सो अगर तुमच्यासारखे जर 100 लोकं पोरांनी कमेंट केले असतील, तर शिक्षक तरी बिचारा किती जणांना कमेंट रिप्लाय देणार? एक्झॅक्टली. सो मला काय म्हणायचंय, की ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे नाहीसच आहेत. कारण हं. ते ॲक्सेसिबल आहेत. बरोबर. ॲट एनी मोमेंट ऑफ टाईम, ॲट एनी डिव्हाइस, ॲट एनी प्लेस. हं. पण हे सगळं करत असताना मला ते रिअल टाईममध्ये रिझल्ट देणार आहे का? हे बघणं गरजेचं आहे. कारण आजही टीचरची रिप्लेसमेंट कोणीच नाही करू शकत. टीचर जो आपल्याला साध्या भाषेत समजून सांगणार आहे, जो आपले कस्टमाइज प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, ही जी आपली ट्रॅडिशनल पद्धत आहे टीचिंगची, ही अजूनही तीच आहे. म्हणजे माझ्या काळात सुद्धा मी तुम्हाला ओपन अपली सांगते, की अजूनपर्यंत मी स्वतः कधीच नाही क्लासेस केले. म्हणजे माझी डिग्री जरी झाली ना, तरी हं. मी स्वतः कारण ते बजेट नव्हतं. बरोबर. माझी कंडिशन फार वेगळी होती, की माझं 10th-12th डिग्रीला सुद्धा आता माझे फ्रेंड्स जायचे क्लासेसला. मी तोपर्यंत जायचे तोपर्यंत मला पैसे मागत नाही. मला क्लासवाल्यांनी पैसे मागितले, की मी घरी. कारण ती कंडिशनच नव्हती. परिस्थिती नव्हती शिकण्याची. बरोबर, बरोबर. अगदी असं. बरोबर. पण मग मला आता काय सांगायचंय, की जर तुमचं करिअरसारखी एखादी गोष्ट आहे, जर तुम्हाला ऑनलाईनमधून शिकायचंय, तर तुम्ही नक्की शिका. दॅट विल बी ॲड ऑन व्हॅल्यूज टू युअर रिझ्युमे. बट जर तुम्हाला जॉब करायचा आहे, तर जॉबसाठी स्पेसिफिक क्वेशनचा आन्सर द्यायला शिका. बरोबर. इंटरव्ह्यू हँडलिंग शिका किंवा प्रेझेंटेशन शिका. आज YouTube तुम्हाला हे नाही शिकवणार, की तुम्ही कुठले कपडे घालून गेलं पाहिजे. बरोबर. ते तुम्हाला 100 वेज सांगेल. हं. इम्प्लिमेंट तुम्हाला करायचंय. राइट, सो राइट. प्रॅक्टिकल वास्तविकता ही आहे, की जर तुम्ही मला ऑनलाईन, ऑफलाईनचं कंपॅरिझन विचारताय, तर ऑफलाईनला अजूनही तोड नाहीये. बरोबर. बरोबर. असं ऑफलाईन क्लासेस आर मस्ट आणि ते आपल्याला शिस्त, एज्युकेशन आणि प्रेझेंटेशन हे सगळंच देतात. राइट, राइट. तुम्ही जसं आता म्हणत होतात त्याच्यामध्ये ती एक गोष्ट क्लिक झाली, की YouTube तुम्हाला ड्रेस कोड वगैरे ते नीट हं. समजवणार नाहीये. ते तुम्हाला ऑप्शन देईल बऱ्यापैकी मोठे, की तुम्ही एवढ्या-एवढ्या पद्धतीचे घालून जाऊ शकता. हं. पण समजा हा विचार करू आपण, की
तो जो व्हिडिओ बनवलाय किंवा ज्या माणसाने बनवलाय किंवा जिथून एआय तुम्हाला किंवा कुठलाही Google तुम्हाला देतंय की इंटरव्ह्यूमध्ये हा ड्रेस कोड चांगला आहे किंवा अशा पद्धतीमध्ये बोललं पाहिजे. समजा तो वेस्टर्न पद्धतीमध्ये इंटरव्ह्यूसाठीचा ड्रेस कोड असेल किंवा वेस्टर्न सोबत टॅकल करण्यासाठीचे ते इंटरव्ह्यूचे क्वेशन्स असतील आणि आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा पद्धतीमध्ये भारतीय वेगळ्या-वेगळ्या कल्चरचे वेगळे-वेगळे इंटरव्ह्यूअर असणार ना. बरोबर. मग तुम्ही त्यांना इंग्लिशच्या त्या वेस्टर्न टर्म्सनुसार टॅकल करणार किंवा तसे वेस्टर्न ड्रेस कोड घालून तुम्ही जाणार ते मतलब नाहीये म्हणजे करेक्ट, पॉइंट करेक्ट. नाहीये. म्हणजे म्हणून तुम्हाला असे गाईड्स पाहिजेल, मेंटॉर पाहिजेल, राइट. जो तुम्हाला आता सांगेल की भारतीय किंवा समजा महाराष्ट्रातले इंटरव्ह्यूअर असे असतात बाबा किंवा बरोबर. तू बेंगलोरला गेला, कर्नाटकमधले इंटरव्ह्यूअर असे असतात. हं. बेंगलोरमधले इंटरव्ह्यू घेणारे लोकं जे असतात, करेक्ट. त्यांना तू थोडंसं कर्नाटकी शब्द त्याच्यामध्ये वापरले, तर ते जास्त करून त्यांना ते जास्त आवडतील त्यांना. बरोबर. मग त्यावेळेस तुझे सिलेक्शनचे चान्सेस पण वाढतील. हं. अशा पद्धती हे फक्त एक मेंटॉरच सांगू शकतो तुम्हाला. एक्झॅक्टली आणि अनुभव. बरोबर. कसं ना साहिल, आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे प्लेसमेंट टीम असते. 4-5 हं, लोकं आहेत आणि मग त्यांना समोरून कंपनीचे एचआर सांगतात, की असं-असं पाहिजे, हं. हे पाहिजे किंवा आता हे लर्निंग आम्हाला कसं मिळतं, की एखाद्याने चुकून-माकून अपना टाईम आएगा वाला शर्ट घालून गेलेला असेल, तर ते आम्हाला ऐकवतात, की हेच का तुमचे स्टुडंट? बरोबर. मग आम्ही तिथून शिकतो, की अरे नाही, हे असं नाही, हे असं. बरोबर, सो बरोबर. आय हॅव टू बी लाइक धिस. हे मेन रिझन आहे, की मला असं वाटतं, की मी जर ट्रेनर आहे, तर मला बघून माझ्या स्टुडंटनी बरोबर, राहावं, असं बरोबर. राहावं. बरं याच्यातून मी त्यांना हे पण सोल्युशन देते, की अरे नेसेसरी नाही, की तुम्ही 2,000-4,000 हजाराचं ब्लेझर घ्यावं. हं, हं. मी सांगते, की कॉलेजचं युनिफॉर्म घालून जा. छान असतं ना. बरोबर. त्यांचे युनिफॉर्म, ब्लेझर, हं, व्हाईट शर्ट हं, असतं. हं. सिंपल सिंपल जे आहे ते वापरा. नसेल तर मित्राकडून घ्या. राइट. आपण घेतोच ना. आता मला माझी डिग्रीचा महिन्यातले फोटो 30 दिवस थोडी ना इंटरव्ह्यू असणार आहे. हां. एकदा तर असणार आहे. घालून जायचा मित्राचा. हां, मी तर माझ्या डिग्रीच्या फोटोच्या वेळी डिग्री सर्टिफिकेट घ्यायला जाताना सुद्धा मैत्रिणीचा शर्ट घालून कारण नसतं बजेट आपल्याकडं. अगदी बरोबर. अगदी असूच बरोबर. शकत नाही. सो मला हे नाही म्हणायचं. मग हे Googleला नाही सांगणार, की तुम्ही जा फ्रेंडचं घ्या, हं, अरेंज करा, हं. त्याला परत इस्त्री करून द्या. राइट, सो राइट. हा डिफरन्स. आपण जर पेरेंट्स किंवा सोशल पद्धतीमध्ये जर बघितलं, तर सगळ्यात मेन प्रत्येक मुलाचा ऑर एल्स प्रत्येक मुलीचा हा विचार असेल बरं का. तुम्ही मला सांगा त्यावरती, की आमचे पेरेंट्स मुलांकडे जास्त लक्ष देतात. मुलींच्या जॉबकडे कमी लक्ष देतात किंवा त्याच्याकडे जरा कमी दुर्लक्ष होतं त्यांचं. होतं किंवा आपसूक होतं ऑर एल्स ते करतात. काहींचे कल्चर असतात तशा पद्धतीमध्ये. तर ॲज अ गाईड म्हणून, ॲज अ मेंटॉर म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसे बघता ज्यावेळेस मुलांना जास्त प्रेफरन्स दिलं जातं आई-वडिलांकडून आणि मुलीला कमी दिलं जातं? पहिलं तर हे ट्रू आहे ॲक्चुअली. हं. हे करेक्ट आहे. आणि दुसरं तर मी अशा फॅमिलीतून नाहीच बिलॉन्ग करत, ज्यामध्ये डिफरन्शिएट केलं गेलं. कधीच नाही. राइट. माझ्या फॅमिलीमध्ये असं वातावरण आहे, की सगळ्यांना इक्वल संधी आहे. म्हणजे दोन्ही फॅमिलीज, माझ्या बरोबर. आई-वडिलांची पण आणि इकडची पण. यामुळं झालंय असं ना, म्हणजे प्रॅक्टिकल फॅक्ट सांगते मी. हं, वी आर अल्मोस्ट बियॉन्ड 30 इयर्स ऑफ एज एव्हरीवन. हं. नाऊ वी आर सपोर्टिंग बोथ अवर पॅरेंट्स. वी आर सपोर्टिंग. आम्ही सगळ्यांना छान. म्हणजे मी आज माझ्या वडिलांशी बोलताना असं म्हणते, की "काय मला सांगा फक्त मला काय पाहिजे मला सांगा." बरोबर. बस. ते सुख असतं एक हां आणि वडिलांना हे म्हणण्यामध्ये. होऊच नाही शकत, जर तुम्ही मुलीला एज्युकेट नाही केलं तर. बरोबर. कारण मुलगी ना प्रेमळ असतेच, पण ती नेहमी ना जाणीव ठेवते. कुठेही जाईल ना, ती लक्षात ठेवणार, ती जाणीव ठेवते, की नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हे सॅक्रिफाईस केलं, माझ्या आईने हे केलं. आणि मुलगा करत नाही असं नाही, तो करतो. बट तो रोज सोबत असतो, समोर असतो. असून पण त्याला ती व्हॅल्यू देता येते असं बरोबर. नाही. बरोबर, बरोबर. त्यामुळे मला असं म्हणायचंय, की जर तुम्हाला असं वाटतंय ना, की नाही तुमच्यासाठी तुमची मुलं बॅकबोन आहेत, तर तुम्ही सगळ्यांना इक्वली ट्रीट करा. नेव्हर नो पुढे कोण किती तुम्हाला आधार देईल आणि काय. कारण ते गरजेचं आहे. आज सिंगल पॅरेंट ला एकच सल्ला असेल माझा, की तुम्ही इक्वली हे करा, ट्रीट करा सगळ्यांना. माझ्या वडिलांनी केलंय तसं. कारण की त्यामुळे ना दोन्ही फॅमिली एज्युकेट होतात आणि अर्निंग जर मुलगी असेल किंवा सूनबाई असेल, तर प्रत्येकाला फायदा होतो. बरोबर, म्हणजे आज मी माझ्या मुलीला एज्युकेट करते. हे मी नाही करू शकले असते. बरोबर. आज फायनान्शियल जर आपण सपोर्ट म्हणत असेल, तर मला कोणाला मागे नाही लागत, की माझ्या मुलीच्या शाळेची फी भरायची आहे. हं. आपण नाही का ट्रिपला जायचं असलं महिनाभर नाचत राहतो, जायचे. मला नाही म्हणावं लागत.
मग हे गरजेचं आहे. राइट. मला असं वाटतं, की जर आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट आणायची आहे, समजा म्हणजे लेटेस्टमध्ये ना मोदीजींच्या भाषणामध्ये मी ऐकलं. ते डेव्हलप इंडियाची डेफिनेशन सांगत होते. हं, त्याच्यामध्ये ते बोलले, की आत्ताचा जमाना काय आहे, यंग जनरेशन, की सोफ्यावरती हसबंड वाईफ बसलेत. हं, विचार करतात आहेत, की ह्या वर्षी उन्हाळा फार कडक आहे. चल थोडेसे तुझे पैसे, थोडे माझे पैसे दोघं मिळून आपण एसी घेऊ. हं. बरोबर, हे आहे. हे जनरेशन आहे. मग तुम्ही ह्या जनरेशनचा हिस्सा कधी होणार? आज आपण बरोबर, फक्त म्हणतो मेल डॉमिनंट फॅमिलीज, मुलांनीच कमवायचं. हा जमाना गेलाय. बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. कारण हं. मुलींना सपोर्ट केला गेलाय. तुम्ही पण सपोर्ट करा. कदाचित ती तुम्हाला बेटर सपोर्ट देईल पुढे राइट, जाऊन. राइट, हे राइट. करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा टॉपिकच म्हणजे एक वेगळा एकदम पॉडकास्ट बनेल याच्यावरती असा टॉपिक आहे बरं का. सो जास्त करून असे टॉपिक्स खूप रिलेट पण करतात आणि असे टॉपिक्स खूप लोकांना टच करतात. अवेअर करण्याची गरज आहे ह्या हो, टॉपिक्सवरती. आपले पॉडकास्ट बऱ्यापैकी त्या टॉपिकच्या रिलेटेड हो. असतात. अ, मूव्हिंग अहेड आपण बऱ्यापैकी बघतो की जॉबच्या स्ट्रेसमुळे किंवा टेन्शन्स वगैरे खूप असतात ह्या आय-टीच्या फील्डमध्ये म्हणा किंवा जॉब्स इतर ह्याच्यामध्ये देखील खूप टेन्शन्स असतात, खूप स्ट्रेस असतं, डेडलाईन्स असतात, कंप्लीशन करायचे असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये मुलांच्या मनामध्ये काही एक पीक पॉइंटला जाऊन लोकांच्या मनामध्ये सुसायडल थॉट्स पण हं, येतात, की बाबा का करतोय मी हे सगळं आणि हं. जाऊ दे तिकडे आणि मग ते तिथपर्यंत पण जातात लोकं. तर ॲज अ मेंटॉर म्हणून जर तुम्हाला सांगता आलं मुलांना त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला कसं सावरलं पाहिजे किंवा स्ट्रेसला हारून नाही गेलं पाहिजे किंवा त्या हं. गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्ही कसं सावराल त्या मुलाला? प्रत्येकाचा एक बेस्ट फ्रेंड असतो हं. आणि बेस्ट फ्रेंड कशासाठी असतो? तो असतो मन मोकळं करण्यासाठी. बरोबर. अगदी बरोबर. आपण बोललो पाहिजे. आपण ज्यावेळेस बोलत नाही, आपले प्रॉब्लेम सांगत नाही, आपण ओव्हर थिंकिंग करायला सुरू करतो आणि तिथून ती गोष्ट मनात येते, की नाही मी सोल्युशनकडे जाण्याऐवजी मी त्याचा एंड कसा होईल इकडेच जातो. माझ्या बरोबर. पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण बोललं पाहिजे. बोलल्यावरती जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याचं सोल्युशन नाहीये. अगदी बरोबर, जगात अगदी बरोबर. प्रत्येकाकडे प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकजण फुल ऑफ प्रॉब्लेम्स आहे आणि काम करणाऱ्यांना जास्त प्रॉब्लेम्स आहेत असं मी म्हणेल. राइट, म्हणून ते काम करतात. राइट. सो कधीही जर निगेटिव्ह थॉट मनामध्ये असेल, तर एक चांगला फ्रेंड पकडा. त्याला चहा पाजा आणि त्याच्याशी गप्पा मारा. बरोबर, मनमोकळेपणाने गप्पा मारा बरोबर. आणि हलकं व्हा, कारण की ती गोष्ट गरजेची आहे. राइट, त्यानंतर तो थॉट कदाचित दूर निघून जाईल. राइट. दुसरा फॅक्टर आहे, की जर तुम्ही वर्क करताय, तर वर्कचा स्ट्रेस हे वर्क न केल्यामुळे येतं. ओके. मला असं म्हणायचं की जर तुम्ही तुमचं फुल टाईम युटिलाइज केलं आणि ब्रेन युटिलाइज केलं ना, असं कुठलंच काम नाही की जे वेळेत पूर्ण नाही होणार. पण जर आपण काम पूर्ण न करता टाईमपास करत असेल, तर ती गोष्ट आपल्याला स्ट्रेस देते आणि हे प्रतिशत खरं आहे. सो बरोबर, मी बरोबर, मी कधी घड्याळाकडे बघत नाही. कारण माझं रुटीन फिक्स आहे. मी काम केल्याशिवाय थांबणार नाही, हे जर मला माहिती आहे, तर माझ्यावरती स्ट्रेस वर्क होत नाही. बरोबर. दुसरं ह्याच्यावरती उपाय, की जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही जगात सगळ्यात दुःखी आहे, स्ट्रेसफुल आहे, हं. तर एकच गोष्ट इमॅजिन करा, की आज जर मला घरी जावसं वाटतंय, जर माझी घरात छान आई आहे, बायको आहे आणि छान मुलगी आहे किंवा मूल आहे छान, ज्यांना मला भेटावसं वाटतं. जगातले सगळ्यात आनंदी पर्सन आहेत तुम्ही. तुम्हाला दुसरी कुठल्याच गोष्टीची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर. हे समाधान असतं आणि हे असलं पाहिजे. म्हणजे समाधान मानायला सुद्धा लागतं. काही लोकांकडे सगळं असून पण ते अनहॅपी असतात. कारण मग ते ओव्हर एक्स्पेक्टेशन असतं स्वतःकडून. मग मला हे पण पाहिजे. बऱ्याच वेळा पीअर प्रेशरमुळे लोकं स्ट्रेस्ड असतात, की हं. त्याच्याकडे Appleचा iPhone आहे, माझ्याकडे का नाहीये? त्याकडे बरोबर, अरे त्याच्या बरोबर. सासऱ्याने दिली त्याला गाडी हुंडाईला. तू 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 आपला गरीब माणूस. तर असं पीअर प्रेशरमध्ये नाही गेलं पाहिजे. म्हणजे मी राइट, तुम्हाला ओपन सांगू ना, राइट, माझ्या राइट. घरात टीव्ही यायला मला 10 वर्ष लागली. म्हणजे ह्याच्या आधी येऊ शकत नाही असं नाही, माझी ती प्रायोरिटी नव्हती. बरोबर, मला बरोबर. नव्हता खर्च करायचा त्या गोष्टी, मी नाही हं. केला. मग 10 वर्षामध्ये असे कितीतरी लोकं माझ्या घरी येऊन गेले. मला हे प्रश्न विचारून गेले. पण माझ्या मनाने ठरवलं होतं, की मला त्यांना आन्सरेबल मी नाहीच आन्सरेबल. मला नाही द्यायचं बरोबर, आन्सर. बरोबर. इट वॉज व्हेरी फेअर डील विथ राइट, मी, की मला नाही फरक पडला. तुम्ही डील करा ना तुमच्या प्रॉब्लेम्सला. आज जर राइट. तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही, तुमच्याकडे कार नाही म्हणून तुम्ही रडताय. टू व्हीलरला मध्ये आनंदी राहा ती कन्व्हिनियन्स देतीये ना. बरोबर, ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. पण आता कसं झालं ना, ह्याच्याकडे हे, तिच्याकडे ते. मग आपण ई-एम-आयमध्ये दबलोय. बरोबर. प्रेशरचं हे एक मेन कारण आहे,
की आता कुठे नाही तर जॉब लागला आणि आपण लगेच मग हे घेतोय, ते घेतोय. अरे नाही, तुम्ही जगणार कधी? हं. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचं लाईफ जगलं पाहिजे. त्यासाठी थोडे तुमचे हात पण मोकळे पाहिजे. राइट. असं. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणत होता त्यामध्ये मला एक जसं रिअलायझेशन झाल्यासारखं झालं, की सुसाइडल थॉट्स जे आहेत ते शक्यतो सोशल प्रेशरमुळे होतात. हं. कारण की माझ्याकडे पैसे नाहीयेत. समजा माझ्याकडे पैसे नाहीयेत, तर मी कसाही राहू शकतो हे मला माहिती आहे. बरोबर? बट मी असं राहताना मला लोकं बघतील आणि ती लोकं मला काय म्हणतील, त्याच्यामुळे त्याला असं होतं, की मी असं का होतंय आणि मग जाऊ दे. पण कोणी जर असं मनात त्याच्या असेल, की काय फरक पडतो लोकं बघतायत तर? हं. काय झालं? लोकांनी बघितलं तर काय झालं? किंवा लोकांना तसं वाटलं तर काय झालं? त्यात काय एवढं? आणि त्याच्यानंतर जर मी माझ्या प्रॉब्लेमकडे बघितलं, की समजा मला लोकांचा फरक पडत नाही. मला प्रॉब्लेम महत्वाचा आहे, की मी ह्याच्यातून बाहेर कसं येणार? मग त्याच्यावरती जर बघितलं, मग सोल्युशन आहे. मग राइट. त्यावेळेस ते सुसायडल थॉट्स म्हणा किंवा तसले काहीच गोष्टी येणार नाही. एक्झॅक्टली. पण प्रेशर हाच असतो जास्त असं मला वाटतंय, की बरोबर. जास्त वेळा प्रेशर हाच असतो, की लोकं काय म्हणतील हं. आणि मग मी त्यांना फेस कसा करू? म्हणजे हे झालं पैशाचं वगैरे दुसऱ्या कुठल्या परिस्थितीचं. पण जर मार्क्सवरती असेल किंवा जॉब गेला माझा, तर हं. आई-वडिलांना फेस कसं करू? मग ह्या प्रेशरमध्ये हं. काहीतरी उलटं-पुलटं करून जातात लोकं. राइट, राइट, राइट. नाही. थॉट प्रोसेस हीच पाहिजे, की आज माझ्या अंगावर फाटके कपडे आहेत. राइट. माझ्यामुळे आहेत ते. बरोबर. हेच कंटिन्यू, असलं पाहिजे. ओके. कंटिन्यू. सो थॉट प्रोसेस हीच पाहिजे, की नाही यार माझ्या अंगावरती फाटके कपडे आहेत, तर ते माझ्यामुळे आहेत. मग माझ्याकडे नाही तर ठीक आहे तुम्ही घेऊन द्या. तर बरोबर. थोडंसं तो एक माइंडसेट पाहिजे, की नाही यार ठीक आहे मी माझ्यामुळं असं आहे आणि एक आपण थोडंसं मी तर असं म्हणेल, की उमरेच्या आतले लोकच आपले असतात. त्याच्या बाहेरचे राइट, नसतात. राइट, राइट. अगदी सो ते बरोबर. ब्लड रिलेशनशिपच इम्पोर्टंट आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी ते सोबत आहे ना, बस मग माणसाला आयुष्यात मोठं होण्यासाठी 3च गोष्टी लागतात. एक तर रिलेशन्स, दुसरं पैसा आणि तिसरं हेल्थ. बरोबर, दॅट्स बरोबर. इट. अगदी बरोबर. हे असेल हे तरी 3 गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या तुम्ही सांगितल्या. राइट. नातं, हो. पैसा मग आणि हे जर हेल्थ. 3 महत्वाचे आहे ना साहिल, तर मग बाकी गोष्टींचा विचार करतोयच का आपण? बरोबर, वी बरोबर, शुड नॉट थिंक अबाउट द बरोबर, अदर्स. बरोबर. अ, पेरेंट्सचा आहे ना खूपदा असा पण विचार असतो बरं का, की मुलगा ऐकतच नाहीये हं. आणि अ, अ, आम्ही किती सांगतोय त्याच्यामध्ये. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणाला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा असा मुलगा पण म्हणतो, की मी जग बघितलंय, आजकालचं जग मला माहिती आहे कसं चाललंय बाहेर आणि आई-वडील असतात, की आम्ही 4 पावसाळे जास्त बघितलेत. हं. तर मग त्यावेळेस काय असतं? याच्यामध्ये मेन रोल असतो एक्सपर्टचा. कारण की हं. बघा आज आपल्या घरामध्ये ना छोटंसं दुखणं असेल तर आपण काय करतो? आपल्या जवळच्या दवाखान्यात जातो, जो आपला बरोबर, फॅमिली डॉक्टर बरोबर, आहे. बरोबर. पण जर मोठं काहीतरी झालं आणि आपल्याला स्पेशलिस्टकडे जायची गरज पडली आणि स्पेशलिस्टने जर सांगितलं, की तुम्हाला सर्जरी करावं लागेल तरच आपण करतो. बरोबर. हीच गोष्ट नॉर्मल डॉक्टरने सांगितलं आपण ऐकतो का? नाही ऐकत. मग आपले पॅरेंट हे आपल्यासाठी रोजचे झाले. त्यांचं आपण ऐकणार की नाही? मग मला असं वाटतं अशा पॅरेंटनी आणि विद्यार्थ्यांनी एक्सपर्टकडे गेलं पाहिजे बरोबर, बरोबर. आणि त्या दोघांसाठीही काही चांगलं आहे. हे एक्सपर्ट सांगेल आणि ते त्यांना पटतं ते. राइट, तुम्ही घरात असं कितीही वर्ष विचारता केली तरी त्याच्याने काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. राइट. प्रत्येकच जण एक्सपर्ट आहे. मग जर आहे तर रिझल्ट्स कुठे आहेत? हं. सो त्यामुळं मला असं वाटतं, की एक्सपर्टच्या सल्ल्याने एक्झिक्युशनवरती फोकस केला पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी आउटकम नक्कीच येईल. पण जर हे सगळं डिस्कशनमध्येच आहे आणि ॲक्शनमध्ये रूपांतरच नाहीये, तर मग रिझल्टमध्ये कधी होणार? बरोबर, बरोबर. त्यापेक्षा थोडंसं अगदी बरोबर. आणखीन एक पेरेंट्सचा हा देखील एक विचार असतो बरं का, की मुलाला पुण्याला पाठवू का? किंवा हं, म्हणजे कसं असं जॉब लागला. आता आपण म्हणत होतो, की हं. गावात जास्त अपॉर्च्युनिटीज नाहीयेत नाहीयेत. आणि मुलांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे, मुलांनी केला विचार. हं, पण आई-वडिलांचं काय? मग हं, त्यांना कसं समजवायचं? किंवा त्यांच्या हं. डोक्यामध्ये हे असतं, की मुलाला पाठवू का नको किंवा काय? पाठवलंच पाहिजे. कारण कसं आहे ना, जोपर्यंत तुम्ही फ्री सोडत नाही, हं, तोपर्यंत ते मूल डेव्हलप नाही होणार. बरोबर. तुम्ही फार अगदी बाबा करून ठेवलं, तर बाबा तसाच राहील. तर त्यामुळे त्याला बाबा नसेल किंवा बबड्या, हां, बबड्या. बबड्या आपण ती सीरियल पाहिली. हो, बबड्या नसेल बघायचा, तर थोडंसं त्याला जाऊ द्या, डेव्हलप होऊ द्या आणि आपण इतके लगेचच कम ऑन मी तर म्हणेल 60-70 पर्यंत कुणीच म्हातारं नाहीये. बरोबर.
माझ्या घरात ते सगळे लोकं काम करतात 60च्या वरती सुद्धा जाऊन, तर कोणीच नाही. एवढं बरोबर. ओव्हर थिंकिंग का करताय? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आमच्या म्हातारपणाला कोण? अरे तेच असणार आहेत. हं. मेट्रो सिटीमध्ये येऊन जायला 3 तास लय झाले, बरोबर. आहे की नाही? सो मग एवढं ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा जरा त्यांनाही त्यांच्या आयुष्यात 4 संधी द्या, कमवू द्या, हं, बाहेर हं. पडू द्या. कारण पिंजऱ्यात अडकून ठेवल्यासारखं जर कराल, तर संधी गावाकडे नाहीये. शहरामध्ये संधी आत्ता सोडतात तर डेव्हलप होऊन जाईल. 8-10 वर्षांमध्ये चांगली लाईफ जगेल. सो ह्या गोष्टी बरोबर. गरजेच्या आहेत. उलट मी तर म्हणते ना, की पॅरेंट्सनी पण पोस्ट आता ज्यावेळेस मुलं वगैरे होतात, त्यावेळेस आलं पाहिजे शहरामध्ये. हं. सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे सूनबाईने सुद्धा कमवलं पाहिजे. कारण शहरामध्ये जर चांगलं लाईफ आपल्याला हे करायचंय, तर दोघांनी कमवलं पाहिजे. मग हा अप्रोच असणं गरजेचं आहे. मॅक्सिमम घरचे काय करतात, "आम्हाला बाई सवय नाही, आम्ही गावाकडचे." अरे, हं. असं म्हणून मग तुम्ही त्याच स्टेजला आयुष्यभर राहणार का? बरोबर. तुम्हाला बाकीच्या मुलांना बघून तर वाटतच नाही, की अरे त्यांच्याकडे एवढी छान गाडी, त्यांचा बंगला किती भारी बनला. मग त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. बरोबर. त्यांनी सही डिरेक्शनने व्हाईट कलर जॉब केले. मग राइट. तुम्ही पण ते करा ना, राइट, राइट, राइट. असं. ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता म्हणलात, की खूपदा लग्न झाल्यावरती पण लोकांनी आलं पाहिजे आणि काही जण येतात देखील. बरोबर. त्यानंतर खूप हाउसवाईफ्स असतात आणि त्यांचा त्यांचा विचार असतो, की मी काहीतरी जॉब केला पण पाहिजे. असतं हं, पण त्यांचा हं, विचार. हं. ठीक आहे, काही कल्चरल बॅकग्राऊंडमुळे काही ठिकाणी नाही करता येत त्यांना किंवा तसं काहीतरी. हं, काही ठिकाणी करता येतोय. बरं, हं. करता येतोय तर मग आता त्यांनी कमबॅक कसा करावा? त्यांनी पहिलं तर थोडंसं कॉन्फिडन्स बूस्टअप करणं गरजेचं आहे. हं, कारण गॅपमुळं कसं होतं ना, की आपल्याला लोकांमध्ये जास्त म्हणजे आय कॉन्टॅक्ट किंवा बॉडी लँग्वेजची म्हणजे सवय कमी झालेली राहते. मग ते केलं पाहिजे. त्यानंतर आत्ता लेटेस्ट काय चाललंय, जर आज मला जॉब हवा आहे, तर आत्ता मार्केटमध्ये कुठले स्किल्स असे आहेत, की जे मी शिकून मग मी जॉब मिळवू शकते, हे करणं गरजेचं आहे. बरं ॲज अ वुमन्ससाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स पण बरेच अवेलेबल सगळ्यांसाठीच अवेलेबल आहे. ते मिळवण्यासाठी तशी तयारी केली पाहिजे, तो स्किल सेट पाहिजे. कारण आज वर्क फ्रॉम होम म्हटलं तरी सगळा पगार घरातच येणार म्हटल्यानंतर मग ऑब्व्हियसली ते कंपन्यांना पण जास्त शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया राहतो. हं, कारण हं, सगळ्यांनाच ते पाहिजे. मग तिथे जास्त इंटरव्ह्यू राउंड्स असतात. स्किल सेट थोडासा हार्ड असतो. हं. मग थोडंसं हा पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा कसं होतं, की घरच्यांनी म्हणजे सपोर्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. आज माझ्या घरचे मला खूप सपोर्ट करतात. त्यामुळे मी ह्या प्लॅटफॉर्मवरती आज बोलू शकते. राइट. प्रत्येकाने केलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं, की म्हणजे कमवलं पाहिजे चांगलं किंवा एक एज्युकेट केलं पाहिजे फॅमिलीला, आपल्या घरातल्या हं, गृहिणीने. हं. तर त्यासाठी सपोर्ट करणं किंवा एन्करेज करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट हाउसवाईफला म्हणजे मला असं वाटतं, की लेडीजला पण मनातून वाटलं पाहिजे. नाहीतर बाई मीच भांडे-धुणे करते आणि बाई मी हे पण असं बाईचं नेचर नाही चालत. राइट, मी खूप राइट, ओपन अपली बोलते आणि मी खूप प्रॅक्टिकल राइट, टाइपची राइट, व्यक्ती आहे. राइट, कारण कसं असतं जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर त्याच्यामध्येच राहून जाऊ. राइट. कुठेतरी जर आपल्या हातांनी जर चांगली गोष्ट करत होत असेल आणि जर एवढा चांगला रेव्हेन्यू जनरेट होत असेल, तर आपण एखादी मावशी व्हाय नॉट? बरोबर, त्या बरोबर, कामासाठी. बरोबर. कारण त्या वेळेमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण खूप बेटर काम जर करू शकतो, तर ते करण्यावरती फोकस केला पाहिजे. राइट. आपण फक्त ह्याच थॉट प्रोसेसमध्ये नाही राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट घरातल्या लोकांनी अंडरस्टँड केली पाहिजे, "अरे, ही खूप हुशार आहे." बरोबर. लोकांना फक्त स्वयंपाक बघूनच हुशार म्हणतात. हं. मी तर असं म्हणते, काम बघून म्हटलं पाहिजे, "वाह! शाब्बास." राइट. सो असा क्षण येण्यासाठी, की "अरे वाह! शाब्बास किती छान काम." त्यासाठी तुम्ही सपोर्ट आत्तापासून केलं पाहिजे आणि त्या राइट. मुलींनी पण ते सपोर्ट थोडंसं जपून म्हणजे थोडंसं हे केलं पाहिजे, की नाही यार मलाही अभ्यास करायचा आहे. नाहीतर मग बरोबर. बस आपल्याला विश्वास टाकलाय आणि आपण मेहनत घेत नाही असं पण नको पाहिजे. राइट. असं. तुम्ही जसं सांगत होतात त्याच्यावरनं मला एक खूप छान उदाहरण आठवलं. अ, असं असं म्हणतात, की अ, हे जग जे आहे ना, ते एक मध्ये न्यूक्लियस आहे म्हणजे हं, सूर्य आहे समजा. हं. सूर्य आहे आणि त्याच्याभोवती हे ग्रह फिरतायत सगळे. बरोबर. तर आपण जो मध्ये सूर्य आहे ना, तो हे जग चालवतोय. म्हणजे काय? तर ही जी बाहेरची अब्जाधीश लोकं आहेत, हं, हं, जे हं. मोठे-मोठे बिझनेसेस आहेत, ते खरं जग चालवतायत आपलं. आणि प्रत्येक माणूस जो आहे तो ह्या सर्कलचा त्याचा क्लास घेऊन चाललेला आहे आणि त्याच्या सर्कलच्या त्या क्लासमध्ये तो वावरतोय. आणि प्रत्येकाने तो क्लास सोडून पुढच्या क्लासमध्ये येण्याची धावपळ केली केली पाहिजे. पाहिजे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हटलात, की त्या लेडीजनी हा विचार करणं गरजेचं आहे, की मी घरचा विचार न करता जर मी तिथे माझ्याकडे जॉबसाठीचं सगळं क्वालिफिकेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हं. तर मग मी पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी माझ्या नवऱ्याला किंवा आपली फॅमिली पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी
मी हातभार लावू शकते. तर मग मागे तुम्ही काहीतरी व्यवस्था करून किंवा मावशी जसं तुम्ही म्हणलात, हं. की काही मावशी वगैरे ठेवून तुम्ही जाऊ शकता का? मग ते करून तुम्ही पुढच्या पायरीकडे जायचं लक्ष दिलं पाहिजे. येस. आणि असंही नाही की तुम्ही त्या मावशींना कमी लेखताय. त्याही त्यांची पायरी चढतातच आहेत. त्यांची बरोबर. पायरी वेगळी आहे. बरोबर. त्यांची क्वालिफिकेशन मधली पायरी नाहीये, पण त्यांची पण एक वेगळीच पायरी आहे ज्यावेळेस तुम्ही त्यांना जॉब देताय बरोबर. तुमच्या इथे आणि तुम्ही पुढची पायरी चढताय आणि लास्ट ध्येय आपलं तेच असलं पाहिजे, की या सूर्यापर्यंत आपण कसं पोहोचू. जायचं म्हणजे अजून वरच्या लेव्हलला पोहोचलं राइट, पाहिजे. राइट, राइट. प्रत्येकाने मला ते तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं मला ते आठवलं, की राइट, राइट, राइट. अशी थिअरी जर प्रत्येकाने वापरली, तर किती छान त्यांना प्रत्येकाला एक्झॅक्टली. पायरीवरती चढून त्यांचा क्लास हं. वाढवता येईल आणि वे ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा राइट. जे प्रत्येकाचं ध्येय आहे. ऑफ सगळ्यांचं ध्येय तेच आहे, की हं. पैसा असलाच पाहिजे जवळ. मग बरोबर. त्यासाठी धावपळ केलीच पाहिजे. अगदी. जसं मी म्हणत होतो, जसं हाउसवाईफ्स असतात, त्याच्यासोबत लोकं सिंगल पेरेंट वगैरे असतात. त्यांचे हे खूप वेगळे असतात. म्हणजे हाउसवाईफ आता आपण म्हटलं, की बाबा तुम्ही मावशी वगैरे ठेवून वगैरे हं. तसं काही करू शकता. हं. फॅमिली असते हं. काही-काही लोकांची घरी, पूर्ण आई-वडील वगैरे सगळे असतात. हं. पण सिंगल पेरेंट असतो त्याच्याकडे खूप पहिले तर कामं असतात आणि हं. एकटा पडलेला असतो म्हटल्यानंतर त्याला ते हेक्टिक पण असतं. मग बरोबर. त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी टॅकल करून परत जॉबसाठी कसा विचार केला पाहिजे? ओपन अपली जर बोलायचं झालं, तर आता समजा एखादी वुमन आहे ती क्लास करते. तर तिने हा विचार नाही केला पाहिजे, की माझ्या मुलाचे खेळणे 4 दिवसापासून एकाच ठिकाणी पडलेत. हं, हं, हं. ते पडून दिले पाहिजेत. बरोबर. कारण की आपण काय करतो ना, मला कुणीतरी काही कुणीतरी येईल. आपल्या घरात कुणीच येत नाही हं. आणि आपण असं म्हणत राहतो, कुणीतरी आलं तर काय आपण सततच आवरत राहतो. राइट, राइट. माझ्या घरात ज्यावेळेस माझी मुलगी लहान होती, त्यावेळेस काही खेळणे, काही कोपऱ्यात आठवडा-आठवडा पडून होते. बरोबर, मला नाही फरक पडत. बरोबर. मला फरक पडतो, की माझी प्रायोरिटी काय आहे? की आत्ता माझी प्रायोरिटी काय आणि मी आत्ता काय केलं पाहिजे? जर हं. माझ्या बाळासाठी माझं त्याला देणारं फूड महत्वाचं आहे, तर आधी मी त्याच्यावर फोकस करेल. मग त्याच्यानंतर मला जर त्याची अंघोळ महत्वाची आहे, त्याच्यावर फोकस करेन. त्याच्यानंतर काय तर माझं स्टडी त्याच्यावर फोकस करेन. हा जर माइंडसेट घेऊन आपण चाललो, हं, प्रायोरिटाईज केलं गोष्टींना, तर हं. मला असं वाटतं काहीच लिमिटेशन राहणार नाही लर्निंगला. बरोबर, बरोबर, बरोबर. प्रत्येकाने ते लर्निंग घेतलं पाहिजे, त्याच्या हं. लेव्हलने घेतलं पाहिजे आणि मी तर म्हणेल ओव्हर थिंकिंग नाही केलं पाहिजे. राइट. कधीच नाही केलं पाहिजे. सिंगल पॅरेंट मी सुद्धा होते. तर असं खूप प्रॉब्लेम्स होतात. बट इट इट इस अप टू अस. आपल्यावरती आहे, की राइट. आपल्याला काय माइंडसेटने ती गोष्ट हँडल करायची आणि जर ती होत असेल तरच ठीक किंवा मी ह्या माइंडसेटची पण नाहीये साहिल, की हां, मी माझा किचन ओटा स्वतः साफ करेल. नाही. हं, हं. खरंच त्याच्याकडे बघायला वेळ नाहीये. आणि आणि चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कारण ते. तेवढे जॉब्स तयार हां, झालेत बरोबर, त्याच्यानंतर किंवा बरोबर. ते मिळतात आहेत लोकांना. राइट. तर हे माइंडसेट करून चालणं फार गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा त्याच गोष्टीत अडकून असतो आणि आपण तेच प्रॉब्लेम रिपीट करतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. राइट, राइट. प्रत्येकाला मी हे सांगेन, की छोट्या प्रॉब्लेमवरती डिस्कशन्स करणं थांबवा. आय-टी फील्ड असेल किंवा कुठलीही फील्ड असेल त्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. खूप छान-छान आय-टी पार्क्स आहेत. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. खूप चांगल्या लेव्हलला आपले लोकं जाऊ शकतात. हं. सो त्यासाठी हा विचार करून एज्युकेट करण्यावरती स्वतःला फोकस केला पाहिजे. रादर दॅन वेस्टिंग अ टाईम फॉर दिस स्मॉल स्टेप्स. राइट, राइट, राइट. यासोबत तसंच लाईफ पार्टनरचे काय बॅकिंग असली पाहिजे किंवा त्याचं पाठबळ किती महत्वाचं आहे? पहिलं तर बायकोला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे अगदी आणि बरोबर. आई-वडील असतील तर मुलाला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. नेहमी पॉझिटिव्हली टर्न अराउंड केलं पाहिजे गोष्टींना. तुला काहीच येत नाही. हे जर तुम्ही एका महिन्यात 100 वेळा गिरवत असाल तर त्याला खरंच काय नाही येणार. हं. तो म्हणजे प्रयत्नच करणार नाही काही हां, मग करायचा म्हणजे मी जाऊ दे माझ्या म्हणाल. मुलीला कसं मोठं केलं. हं. मी तिला म्हणते, की "नित्या यू आर गुड गर्ल. तू गुड गर्ल आहेस आणि तू अभ्यास करणार आहे, ती स्वतःच घेऊन करते. हं. त्यासाठी मी पण हातात पुस्तक घेते. मग ती पण घेते." बरोबर, सो बरोबर. एखाद्याला अंडर एस्टिमेट करण्याच्या आधी आपण त्याला कॉन्फिडन्स दिला पाहिजे. त्याशिवाय काही पण आणि विश्वास दाखवला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांवरती त्यांच्यासाठी थोडंसं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. वाईफसाठी थोडंसं एन्करेजमेंट दिलं पाहिजे. जर तिला ते एन्व्हायर्नमेंट नवीन आहे, तर थोडंसं तिच्यासोबत गेलं पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण त्याच्यानंतर कसं लढायचं त्याचं त्यांना माहिती, पण त्या जर्नीला सुरुवात करून देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की काही-काही फॅमिलीज इतक्या अंडर एस्टिमेट करतात, "अरे हिचं काय होत नाही, याचं काय होणार नाही." असं नाही केलं पाहिजे. मग नाही. ते काहीच नाही होणार. म्हणजे ओपन अपली बोलते मी या सगळ्या बरोबर, गोष्टी. बरोबर. सपोर्ट काय असतो ना, सपोर्ट पहिलं तर मेंटल सपोर्ट असतो साहिल.
पैशाचा सपोर्ट प्रत्येकाला मिळतो. हं, हं. आपण जर मेंटली सपोर्ट नाही करत ना, तर तो व्यक्ती काही नाही म्हणू शकत. बरोबर. पण पहिले तर तुम्ही तिथं एनर्जाइज केलं पाहिजे, की नाही यार, ही इज गुड, शी इज गुड. थोडंसं केलं पाहिजे आणि त्यानंतर मोटिव्हेट केलं पाहिजे, आता आपण हे करू. कारण इन्व्हेस्टमेंटमधली सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या स्किलवरती. मी सुद्धा खूप गोष्टी डेली नवीन शिकते, शिकलेली सुद्धा आहे. बरोबर. बऱ्याच गोष्टी शिकलेली, कारण त्याशिवाय आपण कॉन्फिडेंटली नाही बोलू शकत. राइट, राइट, राइट. तुम्ही असं. जसं आता म्हटलात त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली जे अ, नित्या तिने अभ्यास केला पाहिजे जसं तुम्ही म्हणता त्यासाठी तुम्ही पण बुक घेऊन बसता. हो. त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली. संत तुकाराम महाराजांकडे एक लेडीज येतात आणि त्या म्हणतात, की माझा मुलगा आहे ना खूप गूळ खातो. हां. तर तुकाराम महाराज म्हणतात, की "ठीक आहे, तुम्ही उद्या या. त्याला घेऊन उद्या या." तर त्या उद्या येतात. पुढच्या दिवशी येतात. त्यावेळेस ते म्हणतात, की असं-असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही उद्या या." असं 3-4 दिवस चालतं बरं का आणि त्यानंतर ती बाई थकते. ती म्हणते, "मी आज महाराजांना विचारणारच आहे, तुम्ही असं का करताय मला?" तर मग त्या दिवशी बाई त्या येतात. म्हणजे तुम्ही मला आज सांगाच, तुम्ही मला दरवेळेस का परत यायला सांगताय? तर मग त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, की इतके दिवस तुम्ही ज्यावेळेस म्हणत होतात, की माझा मुलगा गूळ खातोय, त्यावेळेस गूळ खायची सवय मलाही होती. तर पहिली मी या 4 दिवसात माझी सवय मोडली. मग मी तुमच्या मुलाला सांगू शकतो, की की बाबा गूळ खाऊ खाऊ नको. नको. म्हणजे तसं ही स्वतः स्वतः करणं गरजेचं आहे आणि गरजेचं आहे. लहान मुलांना तेच असतं, की लहान मुलं नाहीतर लगेच म्हणून जातात, की "तू हं. तर मोबाईल वापरतोस, तू मोबाईल राइट. वापरतेस, मग मी का नाही?" बरोबर. म्हणून मग आपण पण त्यांच्यासमोर मोबाईल कमी करून बुक्स वगैरे घेणं राइट. खूप गरजेचं असतं. गरजेचं आहे. राइट. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते बरं का, की खूपदा लोकांना हा विचार असतो, की क्लासेस आहेत. हं, कॉलेज नाहीये, तर मुलींना पाठवू का? हं. सेफ राहील का? असं. तर त्यावेळेस काय विचार केला पाहिजे किंवा त्यावेळेस त्यांनी काय विचार केला पाहिजे नेमका? मला असं वाटतं, की बऱ्याच वेळा कसं होतं, की आम्ही आमच्या मुलीला पाठवणार नाहीये. हं, मग ही जबाबदारी पुढं होणाऱ्या तिच्या नवऱ्यावर येऊन पडते. हं, कारण की तोपर्यंत ती जॉब नाही करत. आणि मग नवरा अंडरस्टँड करतो, "अरे, ही तर किती हुशार आहे, हिला आपण घेऊन जाऊ क्लासेसला." तर एनिवेज ते होतंच. पण जर ॲज डॉटर जर तुम्ही विचार करत असाल ना, तर मला असं वाटतं, की पाठवू शकतो आपण. कारण की खूप चांगले हॉस्टेल्स आहेत. मी स्वतः 11वी पासून हॉस्टेलला राहिलेली बाहेर. हं. ऑब्व्हियसली आपण जेव्हा बाहेर पडतो ना, आपल्याला आपल्या टाइपच्या मुली भेटतात. म्हणजे क्लासला जाणारे एक सर्कल भेटतं. एक शेअर करण्यासारखा एक ग्रुप असतो आपला. हं, सो हं. आपण गेलं पाहिजे आणि आपण त्याच्याशिवाय शिकत नाही. नाहीतर थोडंसं आजारी पडलं, की घरचे घेऊन दवाखान्यात जातात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या डिपेंडन्सीवाल्या आहेत. पण राइट. मी तर हे शिकले, की इंडिपेंडेंटली कसं राहायचं. हात सोडल्याशिवाय स्वावलंबी बनणारच नाही. बनणारच नाही. मग त्या गोष्टी आहेत. त्यानंतर थोडासा बोल्डनेस आपोआप येतो. हं, हं, ह्या गरजेच्या आहेत. कनेक्ट ठेवला पाहिजे डेली एखादा कॉल तर पाहिजेच ऑलमोस्ट. पण मग हं, 3-4 टाईमच कॉल होते असं ओव्हर आपण ज्याला म्हणतो ना अति, ते पण नाही केलं हं, पाहिजे. आणि हं. दुसरी गोष्ट अशी पण आहे, की हॉस्टेल चूज करताना जेमतेम आपल्याला झोपायला बेड आहे. एवढ्या गोष्टी बघितल्या तर ठीक आहे. काही-काही पॅरेंट्स असं असतं, की मग खूप लक्झरी पाहिजे आणि मग ते क्लासच्या जवळच पाहिजे. मग तेवढं बजेट पण नाही. मग सगळं काही नाही भेटू शकत. सो राइट. माझी टीम करते हेल्प, नाही असं नाही. बट हं, ते ओव्हर एक्स्पेक्टेशन नाही. आणि एरिया इव्हन दो तुम्ही जसं म्हणजे तुम्ही बघत असाल, तुम्ही पुण्यात राहता बरोबर? हं. जसा एरिया आहे तसा रेट पण असतो. बरोबर. खूप रिच एरिया आहे त्याचे रेट जास्त असतात. एव्हरेज राइट. एरियामध्ये कमी आणि एकदम एव्हरेज एरियात अजून कमी. हं. मग तसे पण अवेलेबल म्हणजे लाइक सगळे ऑप्शन्स आहेत पुण्यामध्ये. तर बरोबर. तुम्ही केलं पाहिजे ते. आणि क्लासरूममध्ये कसं होतं, की एक्सपोजर राहतं. कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे पाठवलंच पाहिजे. इकडच्या-तिकडच्या न्यूज ऐकून उगाच हे नाही केलं पाहिजे. कारण न्यूज चॅनल्सला पण तेच एक भेटतं बरोबर. सांगायला. ते परत-परत तेच दाखवतात. आपण तेच बघत राहतो. तेच ओव्हर थिंकिंग करतो आणि मग सगळ्या गोष्टींना एकाच नजरेने बघतो. सो तसं न करता मुलींना पाठवलं पाहिजे. पुणे पुणे तरी आहे ओके. करू शकतो आपण क्लासेसला आणि त्याच्यामध्ये एवढं काही नाही. कारण आमच्या क्लासेसमध्ये मॅक्सिमम मुली येतात क्लासला. अरे वाह! मॅक्सिमम मुलीच असतात. सो तेवढं काही इश्यू ॲज सच आहे असं नाही. फक्त थोडंसं पुश केलं पाहिजे, हं. पाठवलं पाहिजे असं. आता सध्या म्हणजे गुजरातमध्ये जर बघितलं आपण तर 120% मुलींची एनरोलमेंट झाली शाळेतून. म्हणजे आपण बघतो की शाळा, कॉलेजेसमधून हे मुली जास्त सहभागी असतात. हं. पण तेवढाच जॉब प्रेफरन्स त्यांना मिळतो का? मुलींना जास्त मिळतो कारण आपण जर व्हॉईस क्वालिटीबद्दल बोललो ना, हं, तर मुलींचा आवाज क्लिअर आणि शार्प असतो. त्यामुळं काही-काही जॉब्समध्ये फिमेल प्रिफर्ड असं असतं. हं.
मुलांचा आवाज थोडा पसरट किंवा त्याच्यामध्ये त्यांची फ्रिक्वेन्सीमध्ये थोडा डिफरन्स राहतो. तो एक पार्ट झाला. दुसरा इम्पोर्टंट फॅक्टर जर आपण बोललो तर तो आहे मल्टीटास्किंग. मुली मल्टीटास्किंग आरामात करतात. सो तो एक फॅक्टर आहे. आणि त्यानंतर काही असे जॉब रोल ज्याच्यामध्ये मुली प्रिफर्ड असतातच. सो त्यामुळं मला असं वाटतं, की मुलींसाठी मॅक्सिमम जॉब्स अवेलेबल असतात. ओके, त्याच्यामध्ये एवढं काही असं हे नाहीये. ओके, ओके. आता मध्ये म्हणजे तेलंगणामध्ये पण एक सर्व्हे केला त्याच्यामध्ये बघितलं की लेडीज स्मार्टफोनच खूप कमी वापरतात. हं, हां. तर मग त्यानुसार त्यांचं एक्सपोजर बाकीच्या गोष्टींना खूप कमी येण्यात येतं. बरोबर. तर लेडीजनी हा म्हणजे पेरेंट्सनी पण हा विचार कसा केला पाहिजे, की प्रत्येक गोष्ट चुकीचीच नाहीये. हं, मुलींच्या बरोबर. बाबतीत करतात लोकं खूपदा विचार तसा. करतात, करतात. सो याच्यामध्ये कसं आहे आता माझ्या इथे पण येणाऱ्या मुली आहेत ना, तर माझे जनरली सेशन्स असतात त्याच्यामध्ये मी एका सेशनमध्ये सगळ्यांना विचारलं होतं. हं, ऑनलाईन गेम्स टॉपिक होता जी-डी मधला. हं. तर मुलांना सगळी व्हरायटी माहिती होती साहिल, म्हणजे सगळीच. मला ओके. सांगितलं पण असं अकाउंट उघडायचं, असे प्लेयर लावायचे. पोरींना काहीच माहीत नाही. राइट. आणि ते 2-3 सेशनमध्ये डिस्कस झालं म्हणजे प्रत्येक मंथमध्ये असतं ना, हं, हं. पोरींना काहीच माहीत नाही. म्हणजे मी तर म्हणेल की सिरियसली शब्दाचा मार असतो पोरींना. खरंच खूप म्हणजे फोकस्ड असतात. हं. आणि हे खरं आहे, की जास्त बिलीव्ह करत नाही मुली हं, हं. ऑनलाईन सोशल मीडियावरती किंवा कुठल्या गोष्टींवरती. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की एज्युकेशनमध्ये सगळ्यात जास्त पुढे मुलीच आहेत. आणि आय थिंक बऱ्याच चांगल्या ठिकाणी सुद्धा मुली पोहोचल्यात आहेत. त्यामुळं जर त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे, तर त्याचे रिझन्स पण तसेच आहेत. राइट, येस. राइट, राइट. सो आता ह्याच्यामध्ये खूप स्टुडंट्स जे असतात, ते हं, कधी-कधी क्रॅक नाही करू शकत. काही हं. काही स्टुडंट्स असतात जे त्यांना नाही करता येत क्रॅक. तर त्यांच्यासाठी असं काय हे सांगता येईल आपल्याला, की बाबांनो यू कॅन क्रॅक किंवा तुम्ही करू शकता त्यावेळेस? हं. हे बघा जर क्रॅक होत नाही, तर त्याच्यासाठी थोडंसं अजून मेहनत टाकली पाहिजे. एफर्ट दिले पाहिजेत आणि पहिलं जे भीती डोक्यात बसली, की हे लय डिफिकल्ट आहे. हं. तर हे एक्सक्यूजेसला थोडं साईडला करून प्रॅक्टिकल सोल्युशनवरती फोकस करणं गरजेचं आहे. की ठीक आहे, आता मला जर होत नाही, तर त्याचे काय रिझन आहेत? आपण ते लिस्ट डाउन केले पाहिजेत आणि त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट केले पाहिजेत, की सोल्युशन ए काय म्हणतंय, बी काय म्हणतंय, सी काय म्हणतंय. अशा हिशोबाने त्यावरती आपण वर्क केलं पाहिजे, कारण त्याशिवाय रिझल्ट नाही येणार. आणि एवढं सगळं करूनही जर क्रॅक नाहीच होत तर आय-टीमध्ये बिगिनर रोलवरती काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. राइट. आणि त्यानंतर अपग्रेड करत राहिलं पाहिजे. आणि त्यासोबत जर मोटिव्हेटेड राहायला पाहिजे, तर त्यासाठी काय काही मोटिव्हेशन एकच असतं साहेब, की मला काहीतरी चांगलं बनायचं. जसं मी बरोबर, म्हटलं, बरोबर, की बरोबर. नाहीतर असं काहीच नाही, कुठलीच गोष्ट नाहीये जगात आणि टार्गेट्स पाहिजेत, की मला माझ्या 30च्या आतमध्ये घर, गाडी सगळंच पाहिजे. टार्गेट्स पाहिजेल ते तुम्ही बरोबर हां, म्हटलात. पाहिजेच पाहिजे. व्हाय नॉट? हां, ठरवलं पाहिजे, की मला हे सगळं घ्यायचं. बरोबर, मग हे घेण्यासाठी मग मी किती मेहनत घेऊ? मग ते आपोआप रस्ता दिसतो आपल्याला. बरोबर. मार्ग तयार होतात. पण जर आपलं ध्येयच नाहीये फिक्स, आपल्याला काय करायचं हेच माहीत नाही, तर आपण असेच भरकटत राहतो. राइट, त्यापेक्षा ते फिक्स करा आणि मग तुम्ही काम करा असं. राइट. जर आता म्हणजे तसं बघितलं जातं हं, आपण बऱ्यापैकी बघतो, की हे आय-टी इंडस्ट्री, इंजिनिअर्स हं, म्हणा किंवा सगळ्याच प्रकारचे जे हं, आय-टीतले जॉब्स आहेत, त्याच्यामुळे खूप स्टुडंट्सला प्रेशर असतं हं, आणि स्ट्रेस पण खूप असतो. तर हं, त्या सगळ्यामध्ये प्रेशरमध्ये, स्ट्रेसमध्ये खूप डेडलाईन फॉलो करायची त्याच्यामध्ये बर्नआउट्स पण खूप होतात, हं. की आता होतच नाही आणि तरी पण शरीर ओढतोय आपण तशा ह्याच्यानुसार. त्यावेळेस मुलांनी काय विचार केला पाहिजे? कसे बर्नआउट्स थांबवले पाहिजेत? ॲक्चुअली फर्स्ट जॉबमध्ये तर असं शक्यतो होतच नाही. कारण राइट, पहिले राइट, 6 राइट. महिने ट्रेनिंगचे असतात. तुमच्या हं. हिशोबाने जसं तुम्हाला शिकायचं तसं शिका. बट एक गोष्ट मेक शुअर केली पाहिजे, की पहिल्या 3 असेसमेंटमध्ये तरी क्लिअर झालं पाहिजे. पहिल्या 3 असेसमेंटमध्ये जॉब मिळूनही जर तुम्ही क्रॅक नाही करत, तर मग समजून घ्या तुम्ही काही नाही शिकलात. राइट, राइट. विदाऊट मेंटर जर तुम्हाला रिसोर्स थ्रू जर लर्निंग करायचंय, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून करायचं, तर प्रॉपर तिथं पण लर्निंग ओरिएंटेड माइंडसेटच वर्क होतं. नाहीतर मग नाही होणार. बरोबर. जर मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं, की काम नाही केल्यानंतर स्ट्रेस येतो. हं. काम केल्यावरती शांत झोप येते. बरोबर. सॅटिस्फॅक्शन मिळतं. झालं माझं काम. राइट, राइट, पण राइट. तेच काम टाईमपासमुळं आपण करत नाही आणि मग आपण स्ट्रेसमध्ये येतो. त्याचा काहीच उपयोग नाही. बरोबर. त्यामुळे जर माहिती की पहिले 6 महिने माझं प्रोबेशन आहे. त्याच्यानंतर माझे 3 असेसमेंट होणार आहे. त्यासाठी तयारी केली पाहिजे. बरोबर. झालं म्हणजे पॉझिटिव्हली टर्न अराउंड केलं पाहिजे किंवा आपण जे म्हणतो ना करिअरकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह आउटलुक पाहिजे. मग तुम्ही निगेटिव्हचा विचार करूच म्हणजे
उपयोगच नाही, करायलाच नाही पाहिजे. बरोबर, नेहमी बरोबर. पॉझिटिव्हवरती फोकस केला पाहिजे. राइट. यामध्ये आता जर समजा ह्याचं भविष्य कुठं चाललंय जर तुम्ही मला सांगितलं तर समजा आता लोक विचार करतात की आय-टी नेमका आय-टीचं फ्युचर काय? आता ॲज अ मेंटॉर, ॲज अ हं, हं. क्लासेसच्या ह्याच्यानुसार तुम्ही मुलांना काय सांगू शकता की आय-टीचं भविष्य काय चाललंय आता? आय-टीच्या भविष्यामध्ये मी एवढंच बोलेल, की आता जे ऑटोमेशन येत चाललंय किंवा अजूनही बेटर येऊ शकतं. हं. जॉब्स अजूनही चांगले येतील आणि जसं इकॉनॉमी हळू-हळू आता पुढे डेव्हलप होत चालली आहे. तर बरोबर. त्यानुसार अजून चांगलं म्हणजे नाही का आपण ज्याला म्हणतो, की एआय, एम-एल किंवा डेटा सायन्स अजून इव्हॉल्व होईल, हं, असं मला वाटतं. त्यासोबतच नवीन जॉबही जनरेट होतील आणि जो आपला एक नॉर्मल ह्युमनचा म्हणजे माणसाचा जो कन्व्हिनियन्स आहे, तो अजून बेटर होईल. राइट. अजून काहीतरी म्हणजे आता ज्या मॅन्युअली ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या बऱ्यापैकी बायपास होतील. हां, काही-काही जॉब्स आहेत, की जे काहीही केल्याने रिप्लेस नाही होणार, तर ते तसेच राहतील. पण मॅक्सिमम जॉब जे की रिप्लेसेबल आहेत किंवा जे इझिली करू शकतो आपण, त्याच्यामध्ये अजून हं, चांगलं येईल. आणि आय-टीची जी ब्युटी आहे, ज्याच्यामध्ये वीकेंड्सला ऑफ असतं किंवा ऑकेजन्सला भरपूर ठिकाणी आपल्याला वेळ मिळतो किंवा एक चांगलं लाईफ आपल्याला जगता येतं, तर ते डेफिनेटली ते अजूनही बेटर होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा, की एक करिअरच्या 7व्या-8व्या वर्षी जर आपण फ्लॅट ओन करतोय किंवा कार ओन करतोय, ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे, जी की मेकॅनिकलमध्ये 15-20 वर्षानंतर मिळते. बरोबर. असं कारण तिथं ग्रोथ आहे किंवा त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी भरपूर पेशन्स ठेवावे लागतात. पण मग त्यांची ती एक जेमतेम लाईफ आहे. मग उदरनिर्वाहासाठी जगायचं का लक्झरी लाईफसाठी जगायचं तो चॉईस तुमची आहे. बरोबर. पण जर पुढचे 5-10 वर्ष म्हणत असाल तर ऑटोमेशन चांगले जॉबही रिजनरेट होतील. जसं Amazonचं एक्झाम्पल मी दिलं. हं, हं. अजून बेटर एखादी गोष्ट येऊ शकते, राइट. ज्याच्यामुळे जॉब जनरेटही होतील आणि मला असं वाटतं प्रत्येकाने एक सेकंड ऑप्शन ठेवला पाहिजे. म्हणजे ए आणि बी असे 2 स्किल सेट ठेवलं पाहिजे. असले पाहिजे. प्रत्येक बरोबर. वेळेसच आपण म्हणतो, की मला हे त्याच्यावर जॉब द्या, असं न करता हां, मला हे पण येतं आणि आता कसं आहे ना, फ्रीलान्सिंगचे ऑप्शन भरपूर अवेलेबल आहेत. हं. मग ते पण सायमल्टेनियसली करत राहिलं पाहिजे. फक्तच मग जॉब एक जॉब आणि मग तेच, असं नाही. म्हणजे उद्या तुम्हाला वाटलं, की नाही 6 महिन्याचा ब्रेक घेतो आणि मी अपग्रेड करतो. तरी पण तुमच्याकडे फंड्स पाहिजे. असं बरोबर. होता कामा नये, की जॉब गेला, सगळंच थांबलं, असं नाही. ओव्हर स्ट्रेस नाही झाला पाहिजे आपण. सो अर्निंगचे सोर्सेस नेहमी ठेवले पाहिजे आणि ते करणं आता ह्या जमान्यात इतकं ईझी तर पुढच्या जमान्यात अजून जास्त ईझी होऊ शकतं. राइट, राइट, येस. राइट. जर आपण आता ह्याच्या एंडकडे येतो मी हं, हं. आता, बट त्याच्या आधी एक क्वेशन आहे, की अ, मुलांचा हा विचार असतो म्हणजे कसा असला पाहिजे, की नेमकं काय एजमध्ये जॉब हा लागलाच पाहिजे आणि कंपनीज बघतात, की या एज ग्रुपच्या आसपास ही वर्क फोर्स चांगल्या पद्धतीत काम करते. कंपनीचं विजन असतं, की बाबा बरोबर. ह्या एजची वर्क फोर्स चांगली काम करते. हं. आतामध्ये एक कंपनीने म्हणजे यूएसची कुठलीतरी एक कंपनी होती. त्यांनी असं डिस्क्लोज केलं होतं, की आम्ही जेनझीजला हायर करायचं बंद करतोय. आम्ही जेनझीजला हायर करत नाही कारण की त्यांचे टँट्रम्स खूप असतात. हं. असं म्हटले होते ते. तर काय एज हा बेस्ट एज आहे आपल्याला जॉब लागण्यासाठी? बघा आता ह्याच्यामध्ये एक 2-3 फॅक्टर्स आहेत. आता समजा डिप्लोमाचे स्टुडंट आहेत, त्यांचं एज असतं 19-20. बरोबर. तर त्यांनी डिग्रीच्या आधी जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे. हं, जर होत असेल तर जॉबला प्रिफरन्स दिलाच पाहिजे. यू-के-यू-एस क्लायंटसोबत कम्युनिकेशन कसं आहे? अ, त्यानंतर मला वर्क त्यांचं करता येतंय का? डेटा जनरेशन वगैरे ह्या प्रोफाईलला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याशिवाय आपलं इंटरॅक्शन किंवा आपलं स्किल हे अपग्रेड नाही होणार. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. जे डिग्री होल्डर्स आहेत, जनरली 21व्या एजमध्ये डिग्री पास आउट होते आपली. हं. ती पास आउट होण्याच्या आधीच इंटर्नशिप केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. आणि इंटर्नशिप हा हां. अगदी बेटर ऑप्शन आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही 3 इंटर्नशिप जर करत असाल, समजा एक तुम्ही डेव्हलपमेंटची केली, एक डेटा अॅनालिस्टची केली आणि एक तुम्ही वेगळ्या गोष्टीची केली, क्लाउडची केली. तर तुम्हाला जे इंटरेस्टिंग वाटते ना, ते करियर तुम्ही चूज करू शकता आणि हं. पुढे मूव्ह ऑन करू शकता. आता प्रॉब्लेम काय झालाय, आपण एकच गोष्ट साठी एवढं हे करतोय आणि त्याच्यावरच आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय बरोबर. किंवा आज मी एकाची इंटर्नशिप केली, उद्या जॉब मी वेगळ्या प्रोफाईलचा बघतोय. सो हे असं खिचडीसारखं झालंय. त्यापेक्षा 21व्या एजमध्ये किंवा मॅक्सिमम 22व्या एजमध्ये पहिला जॉब, 25शीला 5 ते 6 लाखाचं पॅकेज आणि 30शीला सक्सेसफुल. बरोबर. तर तर तुमचं लग्नही वेळेवर होईल, राइट, तुम्हाला मुलंही वेळेवर होतील आणि तुमचे जे काही उपभोगण्यासाठी जे काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. कन्व्हिनियन्स ज्याला आपण म्हणतो, राइट. या गोष्टी. पण आता काय झालंय, जे 21-22च्या गोष्टी आहेत, त्या आल्यात 25शीला आणि 25च्या गोष्टी गेल्या 30शीच्या पुढे. हा प्रॉब्लेम झालाय. कारण आपण काय करतोय ना, की डिग्रीनंतर आपण कन्फ्युज्ड आहेत. बरोबर. आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जायचं, का आय-टीमध्ये जायचं, का नॉन आय-टीमध्ये जायचं, का सेल्समध्ये हेच आपल्याला माहीत नाही.
आपण काय करतोय, कुठल्याही फील्डमध्ये जातोय आणि 4-5 वर्ष घालवतोय आणि मग आपल्याला कळतं, "अरे, 4 वर्ष झालं मी जॉब करतोय, मला पगार वाढ नाही." मग हं. आपल्याला दुसरे लोकं दिसतात आणि आपल्याला कळतं, "अरे, मी पण करू शकतो." आणि मग ही सगळं समजता करता 25-26 होऊन जातं. लग्नाचं वय होतं आणि मग त्या एजमध्ये ते लग्नावरती फोकस करायचा का करिअरवरती करायचा हेच कळत नाही. ह्या दुविधेत आपण राहतो. त्यापेक्षा मी तर असं म्हणेल, की जर ऑन गोइंग स्टुडंट आहात तुम्ही लास्ट इयर, थर्ड इयरचे आहात, आतापासूनच जिथं मिळेल तिथे इंटर्नशिप तुम्ही एक्सेप्ट करा. सुरू करा. सुरू करून द्या आणि ते इंटर्नशिप थ्रू तुम्ही तुमचा इंटरेस्ट अंडरस्टँड करा, की तुम्हाला कशामध्ये जास्त इंटरेस्ट येतोय. त्यानुसार तुमचं करिअर तुम्ही कमी पगारावरती सुरू करून द्या. सुरुवातीला हे बघू नका, की तुम्हाला सॅलरी किती मिळते, काय मिळते. तुम्ही याच्यावरती फोकस करा, की तुम्हाला इंग्लिश शिकायला मिळते का? टायपिंग आहे का? क्लायंटसाठी चॅटिंग मिळते का करायला? व्हॉईस सपोर्ट काय? मेल सपोर्ट काय आहे? टेक्निकल गोष्टी काय आहे? हं. डेव्हलपमेंट काय? हे तुम्हाला करायला मिळतंय का? टास्क तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का? नाही येत तर तुम्ही जास्त वेळ बसून सॉल्व्ह करू शकता का? बरोबर. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही 20-21 मध्ये कराल ना, त्यावेळेस पंचवीसला तुम्हाला 6 नाही 7 लाखाचे पॅकेज मिळेल. बरोबर. पण जर तुम्हाला हा अवेअरनेस यायलाच एवढे वर्ष लागतात, तर मग ते डिले होणार ना ती सायकल. पूर्णच डिले राइट, होणार. राइट, राइट. अगदी बरोबर. येस. तुम्ही याच्यामध्ये जो सगळ्यात मेन पॉइंट जो सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे असं म्हणलात, की इंटर्नशिप केली पाहिजे. लोकं राइट, इंटर्नशिपवरती, पोरं इंटर्नशिपवरती अजिबात भर देत नाही. राइट. जी सगळ्यात मेन गोष्ट आहे कारण की भविष्यातल्या पुढच्या येणाऱ्या वर्षांमधल्या तुमच्या जॉबसाठी इंटर्नशिपच तुम्हाला सगळ्यात भारी राइट, एक्सपोजर देणार आहे राइट. आणि कंपनी पण अशा माणसांना प्रेफरन्स देत असेल. आय थिंक सो तुम्हाला हं. माहिती आहे की खूप, खूप कंपनी जास्त. देत असेल की खूप इंटर्नशिप जास्त. केली असेल तर मग जास्त तुम्हाला डायरेक्ट प्रेफरन्स. पॅकेज मिळतं ना. हां, आधी तुम्ही इंटर्नशिप केली म्हणजे तुम्हाला कंपनीचं एक्सपोजर आहे. राइट. मग आता तुम्ही ऑन रोल काम करू शकता. बरोबर. या गोष्टी होतात. म्हणजे ते ट्रेनिंग पिरियड मधला कितीतरी भाग हा कंपनीला करावा लागत नाही या व्यक्तीला ट्रेन राइट, करण्यामध्ये. राइट. म्हणून मग वर्क कंपनी जास्त प्रेफरन्स देत असेल त्यांना. वर्क कल्चर, टास्क, हं. कंप्लीशन ह्या सगळ्या गोष्टी आधीच कळतात. राइट, डॉक्युमेंटेशन पार्ट क्लिअर झालेला असतो. खूप गोष्टी क्लिअर असतात आणि कुणीतरी इंटर्नशिपला घेतलंय म्हणजे याच्याकडे काहीतरी आहे राइट. म्हणून घेतलं. मग दुसरी कंपनी जास्त चौकशा करत नाही. बरोबर, नाहीतर पहिला बरोबर. जॉब म्हटलं की 100 चौकशा होतात की हं. आलं लक्षात. हां, या अशा बरोबर, गोष्टी. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे हं, वर्कमध्ये एथिकल आहे की नाही हं. आणि पंक्च्युअल आहे की नाही कामामध्ये. राइट, या सगळ्या गोष्टीच तर सुरुवातीचा सगळ्यात पहिला जॉब तुमचा ठरवत असतो की तुम्ही त्याच्यामध्ये कसे आहात. राइट. येस. बऱ्यापैकी आज गोष्टी कळाल्या आपल्याला आणि सगळ्यांनाच म्हणजे असं ही गोष्ट कळाली की नेमकं व्हिजन काय असला पाहिजे. हं, जॉबला जर तुम्ही लागत असाल, तर तुमचा व्हिजन काय असला पाहिजे हं, हं. आणि क्लासेस आणि कोर्सेस हे प्रत्येक वेगळे आहेत आणि प्रत्येक जण फ्रॉडच आहे असं नाहीये आणि प्रत्येक जण किती अ, पोटतिडकीने शिकवतंय हं, 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 हे हे तुम्हाला कळायला गरजेचं पाहिजे. आहे. अगदी सो करेक्ट. आणि त्याच्या आधी म्हणजे एक माझा प्रश्न बरं का, हं, एक हं, लास्ट प्रश्न मी विचारतो, की हं. समजा खरंच एकदम आय-टीमध्ये जॉब पाहिजेल आणि 6 महिन्याच्या आत मला तो जॉब पाहिजेल आहे. तर त्यासाठी खरंच असं काय केलं पाहिजेल आणि लागला मला जॉब असा? माझ्या ऑफिसमध्ये 9 to 6 बसूनच अभ्यास केला पाहिजे. माझ्यासमोर. कारण की त्यांनाच मग आम्ही स्वतःहून विचारतो. हं, हं. "झालं का मित्रा? कधी जातो इंटरव्ह्यूला?" मग आम्ही सारखं पळवतो. बरोबर, मग इकडे बरोबर. जा धक्के खा, तिकडे जा धक्के खा आणि मग त्याला कुठेतरी मिळतं असं. आणि मग आम्ही घासून खूप घेतो. बरोबर. जसं आपण सायकल किंवा मोपेड शिकताना कसं परत जा, ए अजून एक टर्न, अजून एक टर्न. मग आपण लय पळवतो नंतर. पण हं. सुरुवातीला आपल्याला भीती असते. ती काढणं माझं काम आहे, माझ्या टीमचं काम आहे. मग राइट. आम्ही लय घासून घेतो. माझ्या समोर पाहिजे बस. एक सीट मोकळं ठेवा. कारण ते गरजेचं असतं. येस, चालेल. आज तुम्ही खूप छान पद्धतीमध्ये सगळ्यांना नॉलेज दिलं या गोष्टीबद्दल आणि मुलांना हा गाईडन्स खरंच गरजेचा आहे. जर असं म्हणत आपण, की जर तुम्हाला आय-टीमध्ये करियर करायचं असेल आणि जर तुम्हाला आय-टीमध्ये तुम्ही जॉबसाठी इच्छुक असाल, तर तुम्ही आजच्या डिस्कशनमधले खूप काही पॉइंट्स तुम्ही नोट डाउन केले असतील. ते नोट डाउन करून फक्त ठेवू नका, तर ते अंमलात पण आणा आणि तुम्हाला बाकी काही डिटेल्स ज्या पाहिजेल असतील, त्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असतीलच. सो आपण भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये, ज्याच्यामध्ये वेगळे गेस्ट असतील आणि वेगळे टॉपिक असतील. तुम्हाला कुठले टॉपिक्स पाहिजेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण ते टॉपिक्स घेण्याचा पण प्रयत्न करू. तोपर्यंत काळजी घ्या. खूप औपचारिक झालं, पण काळजी घ्या. थँक मॅम. या, थँक